ओके, नमस्कार सर्वांना. 7 वाजलेत. आपण सुरुवात करूया. सर्वांनी व्हिडिओ ऑन करायचे आहेत. माईक मात्र आपला जो आहे तो म्यूट ठेवायचा आहे. ओके, प्रार्थना घेऊया. सर्वप्रथम सुखासनात बसा. पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. हातांची ज्ञान मुद्रा, ज्याच्यामध्ये आपण अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट जवळ घेतोय. पाठ सरळ, डोळे बंद. 3 ओम. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय. सिद्धा सिद्धो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. समत्वं योग उच्यते. समत्वं योग उच्यते. सावकाश दोन्ही हात एकमेकांवरती घासा आणि मंजळीत हळूवारपणे डोळे उघडा. ओके, चला सुरुवात करूया. आपण आजची जी कार्यशाळा असली आहे ती आपली बरोबर 1 तास असणार आहे. आणि या 1 तासामध्ये आपल्या कार्यशाळेचं जे नाव आहे, श्वास जो आहे, ज्याच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही, अशा या श्वासामध्ये कोणतं सामर्थ्य आहे, त्याच्यामध्ये कोणती शक्ती आहे, ती ओळखणं आणि तिच्यावरती लक्ष देऊन आपण त्या सामर्थ्याचा आपल्या स्वतःसाठी कशा पद्धतीने वापर करू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या क्रिया आहेत, ज्या क्रिया आपण केल्यानंतर आपलं जे श्वासाची क्षमता आहे ती अधिक चांगली होईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. या क्रिया करत असताना सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, माईक म्यूट ठेवायचा आहे. व्हिडिओ ऑन यासाठी की PPTच्या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला पटवून दिल्या जाणार आहेत आणि त्या करत असताना प्रात्यक्षिक, म्हणजे फक्त आपण ओरल तोंडी घेणार नाही, तर काही ज्या क्रिया आहेत प्रात्यक्षिक स्वरूपात घेणार आहोत. म्हणजे श्वसनाच्या काही क्रिया असतील, श्वसनाचे काही व्यायाम असतील, प्रकार जे असतील ते आपण प्रात्यक्षिक करून घेणार आहोत. आणि प्रात्यक्षिक करत करत त्या गोष्टी आपण समजून घेणार आहोत, त्याचा छोटा छोटा अनुभव घेत जाणार आहोत. आणि जेव्हा आपण प्रात्यक्षिक आणि तोंडी या दोन्ही पद्धतीने घेतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला समजायला मदत होते. आजचा पूर्ण 1 तासाचा वर्ग जो आहे तो श्वास जे आहे त्याचं सामर्थ्य काय आहे ते समजून घेण्यासाठी आहे. ओके, चलो सुरुवात करतोय. मी माझी PPT शेअर करतोय. त्या PPTच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. PPT शेअर केल्यानंतर फक्त मला मेसेज एक करायचा आहे. ओके, PPT दिसते का? ओके, माझी स्क्रीन मी शेअर केलेली आहे, दिसते का? ओके, चलो कंटिन्यू करूया. मेसेज आलेले आहेत, हो दिसतंय. चला, तर आपली जी कार्यशाळा असणार आहे त्या कार्यशाळेच्या माध्यमातून पूर्ण हे जे श्वास आहे त्या श्वासाचे सामर्थ्य आहे ते आपण समजून घेणार आहोत. आणि ते समजून घेत असताना प्रत्येक गोष्ट आपल्याला या स्क्रीनच्या माध्यमातून तुम्हाला थोडी थोडी माहिती मी देत जाणार आहे. आता इथे पहिला जो आपला टप्पा आहे ज्याच्यामध्ये आपण श्वास जो आहे, श्वासाचं सामर्थ्य काय आहे किंवा श्वास काय आहे या संदर्भात आपण घेतलेला आहे. मुख्य मुद्दा जो आहे की या पूर्ण कार्यशाळेच्या माध्यमातून कार्यशाळेसाठी जे मिळालेलं ज्ञान आहे ते कुठून मिळालेलं आहे किंवा आपण कोणत्या ज्ञानाच्या कोणत्या गोष्टींच्या आधारे मी ह्या गोष्टी तुम्हाला सांगतोय ते समजून घेणार आहोत. आपल्यातील बऱ्याच जणांना माझी ओळख आहे. सर्वप्रथम मी माझी ओळख देतोय की माझं नाव आहे दिलीप अप्पासो माने. मी एक शिक्षक आहे आणि या फील्डमध्ये म्हणजे योगाच्या क्षेत्रामध्ये माझ्या ज्ञानाबरोबरच म्हणजे माझं शैक्षणिक क्षेत्रातील जे ज्ञान आहे त्याच्यासोबत माझ्या ज्या गुरु आहेत त्यांच्याकडून सहज स्वतःसाठी हे ज्ञान घेत मी जेव्हा त्यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रोत्साहनातून वेगवेगळ्या परीक्षा दिल्या आणि कोरोनापासून ऑनलाईन पद्धतीने वेगवेगळ्या ज्या कार्यशाळा असतील किंवा इतर ऑफलाईन असतील वर्ग घेत या ज्या काही माझ्याकडे प्राप्त असणारं ज्ञान आहे ते सर्वांना देण्याचा मी प्रयत्न करत आहे.
आणि या कार्यशाळा अनेक असतात वेगवेगळ्या पद्धतीने. याच्यामध्ये 1 दिवसापासून ते जवळजवळ 1 महिन्यापर्यंतच्या वेगवेगळ्या फ्री कार्यशाळा मी यापूर्वी घेतलेल्या आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आजची आपली कार्यशाळा होत आहे. आता या कार्यशाळेत जे ज्ञान आहे ते कार्यशाळेचं ज्ञान आपल्याला कुठून आलं किंवा काय आलं या संदर्भात जर विचार करायला गेलो तर ही जी कार्यशाळा आहे त्याच्यातील पहिला जी गोष्ट येते ती म्हणजे माझे जे काही गुरु आहेत त्या गुरूंच्या कडून मला जे मिळालेलं ज्ञान आहे त्या गुरूंकडून मिळालेलं ज्ञान आणि त्याचं घेतलेलं प्रात्यक्षिक या संपूर्ण आजच्या कार्यशाळेतून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. दुसरं आहे नमस्कार करून घ्या, मग आपण जाऊ. ओके. काही जणांचे आवाज येत आहेत बघा, शक्यतो म्यूट व्हा. ओके, कोणाच तरी आवाज येतोय बघा, म्यूट व्हा. दुसरं आहे यूट्यूबवरती देखील आपण वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ वगैरे बघत असतो आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे मिळालेलं ज्ञान आहे त्याच्यातून काढलेले काही मुद्दे आहेत आणि त्याचं प्रात्यक्षिक मी स्वतः केल्यानंतर त्याच्या या गोष्टी देखील या कार्यशाळेमध्ये सहभागी असणार आहेत. तिसरा मुद्दा इथे येतोय आपली वेगळी वाचनात आलेली पुस्तके, म्हणजे माझ्या वाचनात जी वेगळी पुस्तकं आलेली आहेत आणि त्याच्यातून मागील 6 महिन्यापासून या कार्यशाळा घेण्यासंदर्भाचा जो विषय होता की त्या कालावधीमध्ये आणि मागच्या 3 महिन्यामध्ये मुख्य जी काही मी वाचलेले आहेत. हॅलो, कोणाच तरी आवाज येतोय बघा. शक्यतो फोन आपले मायक्रोफोन जे आहे ते बंद करा. आणि पुस्तके, ज्या पुस्तकामध्ये जर विचार करायला गेला तर ही 4 पुस्तके आहेत. पहिलं पुस्तक आहे प्राणायाम शक्ती, त्याच्यानंतर सायन्स ऑफ ब्रेथ स्वामी रामा यांचं आहे, ब्रीथ बिलीव्ह अँड बॅलन्स, त्याच्यानंतर योग दीपिका BKS अय्यंगार. या 4 पुस्तकांचा जो सार आहे तो सार या कार्यशाळेमध्ये तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे या 4 पुस्तकातून जे काही मुद्दे मिळालेले आहेत ज्याच्यामध्ये आधारे मी प्रात्यक्षिक करत आहोत आणि त्यांचं महत्त्व म्हणजे श्वासाचं ज्याला आपण महत्त्व म्हणतोय ते काय आहे ते या 4 पुस्तकातील ज्ञान आहे. ज्याच्यातील पहिले एक पुस्तक आहे बघा प्राणायाम शक्ती, डॉक्टर रेणू मेहताणे यांचं पुस्तक आहे. सुंदर पुस्तक आहे. तुम्हाला कधी याच्यातील कोणती पुस्तक जर वाचायची झाली तर नक्की वाचा. तुम्हाला अजून जे श्वासासंदर्भात ज्ञान आहे ते तुम्हाला मिळेल. तर या कार्यशाळेमध्ये या 4 पुस्तकांचं ज्ञान, यूट्यूबचं आणि माझ्या गुरुकडून मिळालेलं ज्ञान यांचा जो काही सार आहे तो या 1 तासामध्ये तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि याच्यातील चौथा मुद्दा येतो तो म्हणजे स्वअनुभव. मी स्वतः या कृती सर्वप्रथम केलेल्या आहेत आणि त्याच्यामधून माझ्यामध्ये जो काही झालेला बदल आहे त्या बदलाच्या आधारे मी तुम्हाला या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, तर पुढच्या आपण मुद्द्याकडे जातोय. तो मुद्दा म्हणजे श्वासावरील नियंत्रण जे आहे ते काय करू शकतं. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो की श्वास जी गोष्ट आहे तर त्याच्यावरती आपण ती नैसर्गिक क्रिया आहे आणि त्याच्यावरती फोकस करण्याची काय गरज आहे, लक्ष दिलं नाही तरी ती चालूच राहते असा आपला एक गैरसमज असतो. आणि त्या गैरसमजातून ठीक आहे ती नैसर्गिक क्रिया जरी असली तरी त्या क्रियेवरती आपण योग्य पद्धतीने जर नियंत्रण ठेवलं तर त्याचा आपल्या शरीरावरती अधिक चांगला परिणाम होतो आणि जर दुर्लक्ष जरी केलं तर त्याचा देखील विपरीत परिणाम आपल्यावरती होतो. आणि मग ह्या गोष्टी आपल्याला सर्वप्रथम समजून घेतल्या पाहिजेत की श्वासाचे जे महत्त्व आहे ते जाणून घेत असताना श्वासावर नियंत्रण आपल्याला काय करू शकतं. त्याची काही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला देखील मोठमोठी उदाहरणे आहेत. त्याच्यातील काही उदाहरणामधलं पहिलं उदाहरण मी घेतोय. एक फॉरेन व्यक्ती आहे, याचं नाव तुम्ही ऐकलं असेल, विम हॉफ म्हणून आहे. त्याचा इथे फोटो दाखवते बघा. तर हे विम हॉफ म्हणून व्यक्ती आहेत ज्यांना आईसमॅन असं म्हणून देखील ओळखलं जातं. कुठल्या तरी न्यूजमध्ये किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती किंवा इतर ठिकाणी तुम्हाला यांचा फोटो बघायला मिळाला असेल किंवा यांची माहिती वाचायला मिळाली असेल. तर आईसमॅन म्हणून हे प्रसिद्ध आहेत. यांच्या संदर्भात जर बघायला गेलं तर हे नेदरलँडमधील आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. वेगवेगळ्या प्रकारची रेकॉर्डची मानवाला अशक्य वाटतील अशा गोष्टींवरती त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत. तर त्याच्यातील महत्त्वाची जी 3 रेकॉर्ड आहेत त्यातलं पहिलं आहे -30°C तापमानाच्या ठिकाणी म्हणजे माउंट एव्हरेस्टवरती त्यांनी चढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या -30°मध्ये इतर ड्रेस किंवा ज्याच्यामध्ये आपण थंड लागू नये असे कपडे घालून देखील आपल्याला चालणं किंवा जाणं शक्य होत नाही अशा ठिकाणी त्यांनी शर्ट शिवाय जाण्याचा त्यांचा एक रेकॉर्ड आहे. दुसरं रेकॉर्ड आहे बर्फात 1 तास 52 मिनिटे बसण्याचा. त्याच्यानंतर तिसरं एक रेकॉर्ड आहे अंटार्क्टिकामध्ये फ्रीजिंग पाण्यामध्ये म्हणजे पोहण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे. आणि या रेकॉर्डमध्ये जर बघायला गेलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला थंड गोष्टीशी संदर्भ आलेला दिसतो, बर्फाशी संदर्भ आलेला दिसतो आणि म्हणून बऱ्याच वेळा त्यांना आईसमॅन म्हणून त्यांना नाव पडलं गेलं. म्हणजे त्यांचं जे नाव पडलं आहे आईसमॅन.
आणि हे करत असताना बऱ्याच जणांना वाटलं की हे गोष्ट फक्त त्यांना काहीतरी त्यांनी बॉडीवरती म्हणजे स्वतःच्या बदल केलेले असतील आणि त्यांनाच ते शक्य असेल किंवा त्यांची एक नैसर्गिक बॉडी काहीतरी असेल असं म्हटल्यानंतर त्यांनी जे काही प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही कृती केलेल्या आहेत स्वतःमध्ये बदल, त्याच कृती त्यांच्या इतर लोकांना शिकवून त्यांच्याकडून देखील अशा प्रकारचे रेकॉर्ड करून घेतले आहेत. म्हणजे स्वतःच रेकॉर्ड केले नाहीत तर त्यांनी देखील केलेले आहेत. आणि मग त्यांच्यावरती जेव्हा वेगवेगळी संशोधने झाली आणि त्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू झाले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमच्या या रहस्य काय आहे, म्हणजे हे तुम्ही जे रेकॉर्ड करत आहात त्याचं रहस्य काय आहे, तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं आहे की जे ब्रिदिंग टेक्निक्स आहेत किंवा श्वासावरचं माझं जे नियंत्रण आहे त्याच्यामुळे मला ह्या काय गोष्टी झाल्या आहेत, प्राप्त झालेल्या आहेत, असं त्यांनी बोललेलं आहे. ओके, म्हणजे त्यांचा जर विचार केला तर त्यांनी सांगितलेलं आहे की मी श्वासावरती जेव्हा कंट्रोल केलं, श्वासावरती कंट्रोल केल्यानंतर मला त्या गोष्टी समजलेल्या आहेत. ओके, म्हणजे पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितली की श्वास, म्हणजे श्वासावरती नियंत्रण आल्यानंतरच या गोष्टी आपल्याला शक्य आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी इतर गोष्टी देखील त्यांच्या बॉडीवरती हा जो काही परिणाम झालेला आहे, मुख्य म्हणजे श्वासा जो तंत्र आहे त्याच्यावरती ब्रिदिंग टेक्निक्स आहेत त्यांचा वापर केलेला आहे, थंड पाण्याचा वापर आणि मनसयन. म्हणजे त्यांचा मुख्य जो फोकस बघितला तर श्वासावरती असलेलं त्यांचं कंट्रोल आणि त्या कंट्रोलच्या माध्यमातून त्यांच्या मनावरती आलेलं कंट्रोल आणि त्या माध्यमातून त्यांनी हे रेकॉर्ड केलेले आहेत ज्या मानवाला अशक्य वाटतात अशा गोष्टी. आणि फक्त त्यांनी स्वतः त्या केलेल्या नाहीत तर त्यांच्या सारख्या अनेक लोकांकडून देखील त्या करून घेत आहेत. आणि आज देखील श्वासाच्या संदर्भात विम हॉफ पद्धत किंवा विम हॉफ टेक्निक मेथड म्हणून त्या वेगवेगळ्या पद्धती ते वापरत आहेत. हे झालं एक उदाहरण. आता श्वासावर नियंत्रण करणारं किंवा काय करू शकते याचं दुसरं आपण उदाहरण बघूया, ते म्हणजेच स्वामी रामा. हे देखील भारतातील एक योग गुरु आहेत ज्यांनी देखील अशाच प्रकारे आश्चर्यकारक गोष्टी श्वासाच्या माध्यमातून करून घेतल्या. आणि हे आहेत स्वामी रामा. इथे फोटो दिसतो बघा, तर हे स्वामी रामा आहेत, ते भारतातील आहेत आणि त्यांनी देखील श्वासावरती नियंत्रण प्राप्त केल्यानंतर तज्ज्ञांना आश्चर्यचकित होईल अशा गोष्टी करून दाखवल्या, ज्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी म्हणतो की श्वास असेल किंवा इतर काही गोष्टी असेल तर त्या गोष्टींमध्ये जर बघायला गेलं तर योगशास्त्राला विज्ञानाच्या पातळीवरती सिद्ध करण्याचं काम सर्वप्रथम करणारे म्हणजे स्वामी रामा. आता विज्ञानाच्याही अगोदर असणारी जी आपली योग पद्धत आहे तिला पडताळा करण्यासाठी जेव्हा बाहेरच्या लोकांनी, बघा इथे योग आपण म्हणतोय, मुख्य शब्द आहे योग, त्याचा जेव्हा योगा झाला म्हणजे बाहेरच्या लोकांनी आपल्या ठिकाणी असणारी पद्धती बाहेरच्या लोकांनी जेव्हा शास्त्रीय पद्धतीने पडताळून पाहिली आणि तिला मग त्यांच्या देशामध्ये जेव्हा महत्त्व प्राप्त झालं त्याच्यानंतर परत ती भारताकडे आली आणि मग परत आत्ता आपण बघतोय तर मोठ्या प्रमाणात भारतामध्ये देखील या योगाचा प्रचार आणि प्रसार होत आहे. हे होत असताना स्वामी रामा यांनी ज्या वेगवेगळ्या गोष्टी केल्या त्यांच्या जर बघायला गेलं तर या तिसऱ्या मुद्द्यामध्ये दिसत आहेत की हृदयाचे ठोके रोखणे, मेंदूंच्या लहरीमध्ये बदल करणं, शरीराच्या तापमानामध्ये बदल करणं, या गोष्टी ते स्वतः श्वासाच्या मदतीने करत होते. त्यांचा एक प्रयोग तर असा आहे की त्यांनी स्वतःच्या श्वासावरती नियंत्रण आणून पूर्ण हृदयाचे ठोके जे आहेत ते तुम्ही जर सर्च मारलात यूट्यूबला किंवा गुगलला देखील तर तुम्हाला यांच्याविषयी माहिती मिळेल. तर पूर्णपणे ठोके त्यांनी बंद केले होते काही वेळासाठी. आणि मग इतकं तज्ज्ञ किंवा त्यांचं तापमान जे आहे, बॉडी टेम्परेचर जे आहे ते आपल्या मनानुसार चेंज करत होते. म्हणजे आता जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर वाढवणं, कमी करणं असेल तर अशा अनेक गोष्टी आहेत. किंवा ब्रेन वेव्ह जे आहेत, मेंदूच्या लहरी आहेत, त्यांच्यामध्ये चेंज करून मनामध्ये विचारांची अदलाबदल करणं, यासारखे प्रयोग त्यांनी जेव्हा त्यांच्यावरती अमेरिकेमध्ये वगैरे झाले आणि अमेरिकेतील त्या संस्थांना जेव्हा यांच्या या आश्चर्याविषयी समजलं की या गोष्टी तुम्ही कशा काय शक्य केल्या आहेत, तेव्हा त्यांनी देखील सांगितलं की श्वासावर असणारं माझं नियंत्रण. आणि त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून त्यांचं हे ज्ञान आणि तिथले जे डॉक्टर आहेत, MD डॉक्टर, यांनी मिळून एक पुस्तक लिहिलं गेलं आणि त्यांचे अनेक पुस्तकं आहेत. त्याच्यातील सुरुवातीला मी 4 जी पुस्तकं सांगितली बघा, सायन्स ऑफ ब्रेथ, तर ते पुस्तक देखील हे यांचं आहे, म्हणजे स्वामी रामा यांचं आहे, ज्यातलं सेकंड पुस्तक मी तुम्हाला वरती दाखवलं होतं सुरुवातीला स्क्रीनमध्ये. तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून देखील आपण श्वासावरती कशा प्रकारे कंट्रोल मिळवू शकतो, श्वासाच्या वेगवेगळ्या पद्धती कोणकोणत्या आहेत, त्या टेक्निकचा आपण दीर्घकाळ जेव्हा सराव करतो तेव्हा त्या माध्यमातून आपण बॉडीवरती देखील कंट्रोल आणू शकतो आणि त्याच्यानंतर त्याचा फायदा आपल्याला शरीराला कसा होतो हे देखील त्यांनी त्या पुस्तकाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर ही 2 उदाहरणे आपण बघितली की जसे की विम हॉफ आहे किंवा स्वामी रामा असतील किंवा अन्य जे आत्ताचे योग गुरु असतील किंवा आपल्याला अनेक गोष्टी पाहायला आजूबाजूला मिळतात. वेगवेगळे यशस्वी व्यक्ती देखील जर तुम्ही त्यांच्या बायोग्राफी वाचल्या असतील, बघितले असतील, तेव्हा त्यांच्या कुठे ना कुठे सांगण्यामध्ये श्वसन प्राणायाम या संदर्भात त्यांनी कुठे ना कुठे उल्लेख केलेला असतो. म्हणजे या प्रत्येक गोष्टीमागे
प्राणावरती श्वासावरती त्यांचं असलेलं नियंत्रण जे आहे ते नियंत्रणच त्यांना त्या गोष्टीमध्ये मदत करत असतं. आता या गोष्टी झाल्या ठीक आहे की आपल्याला ह्या गोष्टी श्वास करू शकतो. मग हा मूळ जो श्वास आहे त्याला आपल्याला समजून घ्यायचा, म्हणजे आपल्या कार्यशाळेचा जो बेस आहे की तो म्हणजे काय आहे, श्वसन प्रकार जे आहेत, म्हणजे आपलं जे श्वास आहे ज्याला आपण दुर्लक्षित करतो, नैसर्गिक चालणारी क्रिया आहे, काय त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही. मात्र आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार केला तर त्याच्यावरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे. तर ह्या श्वासाचे जे प्रकार आहेत, माझ्या स्क्रीनला दिसतो बघा, आता श्वासाचे प्रकारमध्ये जर बघायला गेलं तर पहिला प्रकार आहे नैसर्गिक, ज्याला आपण योग्य श्वसन म्हणतो. सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे श्वासाला पण नैसर्गिक क्रिया आहे, ती आपोआपच चालणारी क्रिया आहे, म्हणजे आपण झोपल्यानंतर सुद्धा चालू असते. जन्माला येण्यापूर्वीपासून मुख्य बघा, आपल्याला बऱ्याच वेळा वाटतं की आपलं श्वसन हे जन्माला आल्यापासून सुरू होतं, नाहीतर ते आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना देखील आपलं श्वसन सुरू असतं. फक्त फरक हा असतो की आपण त्यावेळी नाकाने श्वास घेत नाही, तर आपल्या नाभीमधून जी नाळ आपण म्हणतो त्या नाळेच्या वाटे आईने घेतलेला श्वास आपण घेत असतो. म्हणजे तेव्हापासून सुरू झालेली ही क्रिया मृत्यूपर्यंत आपली सुरू असते आणि ती नैसर्गिक आहे. ही नैसर्गिक जरी असली तरी ती नैसर्गिक असते ती ठराविक आपल्या वयापर्यंत, म्हणजे वय जेव्हा आपण लहान मुलं असतात तेव्हा त्यांचं श्वसन हे खरंच नैसर्गिक असतं आणि त्यामुळे ते आनंदी असतात. सहजासहजी कुठल्या गोष्टीमध्ये ते आजारी पडत नाहीत किंवा इतर गोष्टी असतील, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यावरती ताण तुम्हाला कुठे दिसून येत नाही, ताणतणाव दिसून येत नाही, किंवा इतर कुठल्या अशा ज्या मानसिक व्याधी आहेत त्या लहान मुलांमध्ये शक्यतो कमी दिसतात. त्याचं मूळ कारण म्हणजे नैसर्गिक त्यांचं जे असणारं श्वसन आहे. आता या नैसर्गिक श्वसनामध्ये बदल केव्हा होतो, जेव्हा आपलं हळूहळू वय वाढू लागतं, कामाचा ताण वाढू लागतो, व्याप वाढू लागतो आणि इतर गोष्टी जेव्हा आपल्याला घडू लागतात, त्या घडत असल्यामुळे आपल्याला इतर गोष्टींचा जो काही ताण आपण म्हणतो तो ताण आपल्यावरती येऊ लागतो आणि हा ताण आल्यामुळे आपलं जे श्वसन आहे ते नैसर्गिकवरून अनैसर्गिक होतं. आता या नैसर्गिक श्वसनामधले पहिले मग प्रकार कोणकोणते आहेत, तर नैसर्गिक श्वसनातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे दीर्घ श्वसन. जे श्वसन दीर्घ असतं, आता दीर्घ श्वसन याचा अर्थ काय, जो श्वासाची लांबी जी आहे दीर्घ असते, दीर्घ असणारे लांबी ही नैसर्गिक श्वसनाचा एक भाग आहे, दीर्घ असतं. दुसरं जर विचार करायला गेला तर इथे असतं खोल श्वास असतो, म्हणजे आपण जो श्वास घेतो तो कसा असतो, खोल असतो, म्हणजे नुसता दीर्घ असत नाही तर तो खोल देखील असतो. आवाज खूप बारीक येत आहे सर. ओके, माझा आवाज खूप बारीक येतोय असं काही जणांना वाटतंय, बाकीच्यांना बघा आवाज येतोय का, शक्यतो तुमचं नेट किंवा इतर चेक करा. बाकीच्यांनी जरा मला मेसेज टाकायचा आहे की आवाज माझा क्लिअर येतोय का. कृपया एक मेसेज मला आला की आवाज खूप बारीक येतोय. हा सर, आवाज थोडा बारीक येतोय. ओके, माझा नाही बारीक सर, आवाज येतोय. बॅकग्राऊंड म्युझिकमुळे येतोय आवाज. मी बॅकग्राऊंड म्युझिक थोडंसं कमी करतो. थँक्यू. ओके, माझी स्क्रीन शेअरिंग थोडंसं थांबवतोय आणि परत आपण हे करतोय. ओके, आता आवाज येते का बघा. ओके, थँक्यू. चलो कंटिन्यू आपण परत मी स्क्रीन शेअर करतोय माझी. ओके, तर इथे आपण जर विचार केला तर खोल श्वसन ही जी श्वसनाची पद्धत आहे त्या श्वसनाच्या पद्धतीमध्ये आपण दीर्घ श्वसन, खोल श्वसन हे नैसर्गिक श्वसनातील प्रकार आहेत आणि त्याच्यातील तिसरा जो प्रकार आहे संत श्वसन. आता दीर्घ श्वसन याचा अर्थ काय, आपण जेव्हा श्वास घेतो तो खोल असला पाहिजे, म्हणजे दीर्घ असला पाहिजे. त्याच्यानंतर नुसता दीर्घ असून उपयोग नाही, तर तो खोल म्हणजे आपल्या पूर्ण नाभीपर्यंत तो श्वास गेला पाहिजे, म्हणजे नाभीपर्यंत. नाभी ही खूप महत्वाची आहे. आपण बऱ्याच वेळा शब्द वापरतो की दीर्घ श्वास घ्या किंवा खोल श्वास घ्या किंवा पोटाने श्वास घ्या. आपण पोटाने श्वास घेत असताना पोटाची आपल्याला मदत होते, परंतु आपण पोटाने श्वास घेत नाही, म्हणजे पोटाची आपण मदत घेतो. बऱ्याच वेळा आपल्याला गैरसमज होतो की आपण पोटामध्ये आपली हवा जाते काय, तर पोटामध्ये हवा जात नाही, तर पोटाचा जेव्हा आपण मदत घेतो श्वसनामध्ये तेव्हा ते श्वसन होतं आपलं खोल श्वसन. आणि तिसरा प्रकार आहे संत श्वसन. त्याच्यामध्ये श्वास संत असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही घाई गडबड असणार कामा नाही, म्हणजे एक विशिष्ट संत लयीमध्ये, आपण संत गती म्हणतो, त्या विशिष्ट गतीमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो, म्हणजे श्वास दीर्घ असला पाहिजे, तो खोल असला पाहिजे आणि संत असला पाहिजे. जेव्हा या पद्धतीने असतं तेव्हा ते नैसर्गिक श्वसन असतं. आणि याचं योग्य उदाहरण म्हणजे लहान मुलं जर झोपलेलं असतं बघा, तेव्हा त्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्याच्या पोटाची हालचाल होत असते, त्याचं श्वसन खोल असतं
आणि दीर्घ असतं बघा. म्हणजे लहान मुलांचा तसा विचार केला तर थोडंसं स्पीडने असतं, मात्र त्यांची जी श्वास घेण्याची पद्धत खोली जी असते ती पूर्णपणे असते, म्हणजे पोटाच्या मदतीने ते श्वसन घेत असतात आणि हे नैसर्गिक श्वसन असतं. आता हे जर नैसर्गिक श्वसन असेल तर मग पुढचा आपण बघतोय प्रकार तो म्हणजे अनैसर्गिक श्वसन, जे अयोग्य श्वसन ज्याला म्हणतो ते म्हणजे काय आहे. तर अयोग्य श्वसनामध्ये पहिला आपण प्रकार जो बघतोय तो म्हणजे विपरीत श्वसन. आता हे करत असताना आपल्याला काय करायचं आहे, प्रात्यक्षिक करायचं आहे. ओके, थोडंसं परत मी स्क्रीन माझी स्टॉप करतोय आणि आपण प्रात्यक्षिक घेतोय. सर्वांनी काय करायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. ओके, आणि उजवा किंवा डावा कोणताही हात पोटावरती ठेवायचा आहे. आपला एक हात पोटावरती ठेवायचा. ओके, हात पोटावरती ठेवा, पाठ सरळ ठेवायचे आहे आणि शक्य असल्यास डोळे बंद करा आणि फक्त श्वासावरती फोकस करायचा आहे आणि हाताच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे. आपलं जे काही नैसर्गिक श्वास तुमचा चालू आहे त्याच्यावरती फोकस करा. शक्य असल्यास डोळे बंद करा, म्हणजे तुम्हाला लक्ष देणं थोडंसं सोपं जाईल. पाठ सरळ आणि जो काय तुमचा नैसर्गिक श्वास चालू आहे त्याच्यावरती लक्ष द्या. उजवा किंवा डावा हात पोटावरती. याच्यानंतर एक मी प्रश्न विचारणार आहे. ओके, चल थांबायचं आहे. आता काय लक्ष द्यायचं आहे बघा. परत हात पोटावरती ठेवणार, परत 5 श्वास घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत, घ्यायचे आहेत, सोडायचे आहेत. श्वास घेताना आपलं पोट बाहेर येते की आत येते हे फक्त बघायचं आहे. श्वास जेव्हा आपण घेतो तेव्हा पोट बाहेर येतं की आत येतं हे फक्त बघायचं आहे. परत डोळे बंद करा, उजवा हात पोटावरती. 4 ते 5 जे काही नैसर्गिक श्वास चालू असतील त्याच्यावरती लक्ष द्या आणि हालचालीवरती लक्ष द्या. लक्ष आपल्याला द्यायचं आहे की श्वास जेव्हा मी घेतो तेव्हा माझ्या पोटाची कोणती हालचाल होते, माझं पोट बाहेर येतं की आत जातं. ओके, रिलॅक्स. चला, मला मेसेज टाकायचा आहे. पोट बाहेर येतं असेल तर वाय टाकायचं आहे, नसेल तर नो एन टाकायचं आहे. म्हणजे पोट तुमचा श्वास घेताना जर बाहेर येतोय, जे काय नॅचरली जे काय असेल ते टाकायचं आहे. पोट बाहेर येत असेल तर वाय टाईप करायचं आहे, नसेल तर एन टाईप करायचं आहे. हो किंवा नाही मराठीत केलात तरी चालेल किंवा इंग्लिशमध्ये टाईप केलात तरी चालेल. माझ्यामध्ये कृती केली असेल सगळ्यांनी. आपण फक्त बसायसाठी, मी सुरुवातीला सांगितलं होतं की फक्त बघण्यासाठी किंवा बसण्यासाठी आलो नाही, तर या 1 तासामध्ये आपल्याला काहीतरी शिकून जायचं आहे आणि शिकून जायचं असेल तर प्रात्यक्षिक करणं गरजेचं आहे. मेसेज चॅट बॉक्समध्ये टाकायचा आहे. ओके, बऱ्याच जणांचे मेसेज आले. छान छान, यस, नो, यस. ओके ओके, जे काय उत्तर असेल नॅचरली आहे. काही जणांचं बाहेर येणार आहे, काही जणांचं आत येणार आहे. त्याचं कारण आपण पुढे समजून घेणार आहोत. ओके, आणि बाहेर आलं म्हणून काय बिघडत नाही किंवा आत गेलं म्हणून काय बिघडत नाही, त्याच्यावरती आपल्याला काही मार्ग आहे. ओके, ठीक आहे, छान. बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत, यस, नो, वाय. छान. परत मी स्क्रीन शेअर करतोय. आपण मुद्दा जो बघत होतो तो म्हणजे की विपरीत श्वसन, म्हणजे नैसर्गिक श्वसनातील आपण प्रकार बघून झाल्यानंतर पुढचा मुद्दा आपण समजून घेतो. तो मी परत स्क्रीन शेअर करतोय की इथे विपरीत श्वसन आपण समजून घेत होतो बघा. ओके, विपरीत श्वसन हा जो प्रकार आहे, विपरीत श्वसन समजून घेण्यासाठी आपण हे प्रात्यक्षिक घेतलं होतं. विपरीत याचा अर्थ काय, विरुद्ध श्वसन. नैसर्गिक श्वसनाचा मुख्य आणखी एक भाग असा आहे की जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा आपलं पोट बाहेर आलं पाहिजे. काय सांगते बघा मी, श्वास जेव्हा घेतोय पूरक तेव्हा आपलं पोट बाहेर येणं आवश्यक आहे. जेव्हा श्वास सोडतोय तेव्हा पोट आत जाणं आवश्यक आहे. आणि असं जर होत नसेल, उलट होत असेल, जेव्हा मी श्वास घेतोय तेव्हा माझं पोट काय होतंय, आत जाते. मी श्वास घेतोय तेव्हा पोट जर माझं आत जाते आणि मी श्वास सोडते तेव्हा माझं पोट जर बाहेर येत असेल तर ते झालं विपरीत श्वसन. हे विपरीत श्वसन आहे. आणि मग विपरीत श्वसन होतंय म्हणून घाबरून जायचं आहे का, तर नाही. आता हे विपरीत श्वसन आपण दुरुस्त करू शकतो. त्याच्यासाठी सिंपल एक क्रिया आहे की पाठीवरती झोपायचं आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये हे विपरीत श्वसन आपलं चांगलं होतं. आता विपरीत श्वसनाचं नुकसान काय होतं सांगतो. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा नैसर्गिकरित्या विचार केला तर पोट बाहेर येणं आवश्यक आहे. जेव्हा पोट आपलं बाहेर येतं तेव्हा आपोआप श्वास पटल, आपला डायफ्राम जो आहे तो खाली येतो आणि लंग्स पूर्ण कॅपॅसिटीने भरायला मदत होते.
परंतु हे आपण सवय लावलेली असते. जसं आपलं वय वाढतं, ताण येतो शरीरावरती, इतर गोष्टींचा, कामाचा, व्यापाचा ताण असतो, किंवा आपलं वाढतं पोट दिसू नये म्हणून आपण पोटाला रोखून धरायला सुरुवात करतो श्वास, आणि ते करत करत करते आपल्याला सवय होऊन जाते बऱ्याच वेळा. कधी कधी असं असतं की इतर कामामुळे वगैरे देखील आपल्याला ताणामुळे, शारीरिक ताणामुळे देखील आपण श्वसन विपरीत करू लागतो. आणि मग ते दुरुस्त करण्यासाठी काय करायचं? सिंपल गोष्ट आहे, तुम्ही पाठीवरती झोपायच्या. इथून पुढे आजपासून 2 ते 3 दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ ही गोष्ट करायची आहे. पाठीवरती झोपायचं आहे. आत्ता जसं आपण हात पोटावरती ठेवला होता, सेम पोटावरती हात ठेवायचा आहे. आणि आता काय करायचं आहे बघा, समजा ज्यांचं विपरीत झालं होतं त्यांच्यासाठी एक टिप परत घेतोय आपण. परत पोटावरती हात ठेवा, परत पोटावरती हात ठेवायचा आहे. आणि आता काय करायचं आहे, जाणीवपूर्वक पाठ सरळ ठेवायचे आहे आणि सुरुवातीला श्वास सोडायचा आहे. आणि श्वास सोडताना पोटाला हात दाबा. काय करा, श्वास सोडताना पोटाला हलकंसं हात दाबायचं, जबरदस्ती करायची नाही, हलकंसं दाबायचं आहे. आणि परत श्वास घेताना मुद्दाम पोट फुगवायचं आहे. श्वास सोडताना परत पोटाला दाबायचं आहे. श्वास घेताना हात ढिला सोडायचा आहे, पोट फुगवायचं आहे. सेम तुम्हाला पुढचे 2 ते 3 दिवस याच पद्धतीने करायचं आहे. ज्यांचं उत्तर नो आलंय, म्हणजे ज्यांचं विपरीत श्वसन होतंय, त्यांनी पुढील 2 ते 3 दिवस या पद्धतीने करायचं आहे की पाठीवरती झोपायचं आहे, डोळे बंद करायचे आहेत, आणि 1 मिनिट 1.5 मिनिट तुम्ही मुद्दाम लक्षपूर्वक करायचं आहे. ते करत असताना काही वेळा परत विपरीत होईल, म्हणजे श्वास घेताना तुमचं पोट आत जाणार आहे, बऱ्याच वेळा होणार आहे. पुन्हा लक्ष द्यायचं आहे. आणि श्वास सोडताना परत रिटर्न सुरुवात करताना पहिल्यापासून करायची, श्वास सोडण्यापासून. श्वास सोडताना पोटाला दाबायचं आहे, दाबल्यानंतर परत सावकाश श्वास घ्यायचा आहे. आणि असं जेव्हा तुम्ही 2 ते 3 दिवस करणार, तुमचं श्वसन आपोआपच नैसर्गिक होणार आहे. नैसर्गिक याचा अर्थ काय, श्वास घेताना पोट बाहेर, श्वास सोडताना पोटात. ओके, सिंपल ही क्रिया आहे. तर हे विपरीत श्वसन समजून घेण्यासाठी आपले हे प्रात्यक्षिक करत होतो. तर या पद्धतीने तुम्ही विपरीत श्वसन ही अनैसर्गिक श्वसनाची पद्धत आहे. आणि दुसरी कोणती पद्धत आहे ती म्हणजे उथळ श्वसन. आता काही जणांचं असं झालं असेल, मगाशी श्वास घेताना पोट आत पण येत नाही आणि पोट बाहेर पण जात नाही, असा काही जणांचा असेल मेसेज, म्हणजे की आम्ही श्वास घेतला तेव्हा आमचं पोट आत पण आलं नाही किंवा पोट बाहेर पण गेलं नाही किंवा पोटाची आमची हालचालच झाली नाही. तर असं जर होत असेल तर ते श्वसन आहे उथळ श्वसन. ओके, ते श्वसन कोणतं आहे, ते विपरीतमध्ये येत नाही, मात्र ते उथळ श्वसन आहे. आणि उथळ याचा अर्थ काय, तर श्वास घेताना आपण पोटाची मदतच घेत नाही, म्हणजे पोटात ज्या मसल्स आहेत त्या श्वसनासाठी आपल्याला मदत करतात, त्यांची आपण मदत घेत नाही. हे देखील तसं त्या कारणामुळेच होतं की शारीरिक ताणतणाव असेल, वाढतं वय असेल, इतर गोष्टींचा ताण असेल, किंवा आपण जाणीवपूर्वक पोट दिसू नये म्हणून फक्त छातीने श्वास घ्यायला सुरुवात करतो, आणि हे श्वसन उथळ असतं. उथळ याचा अर्थ काय, आपण लंग्स, फुफ्फुसांचा पूर्ण वापर न करता वरच्यावर फक्त श्वास घेतो. उथळ श्वास, वरच्यावर घेणं सोडणं, घेणं सोडणं. तो उथळ श्वास जो असतो तो दीर्घ पण नसतो, खोल पण नसतो, संत पण नसतो, तो वरच्यावर असतो. आणि त्यामुळे आपण फुफ्फुसांची पूर्ण वापर करत नाही, आणि म्हणून हे श्वसन देखील अनैसर्गिक आहे. तर अनैसर्गिक श्वसनाचे म्हणजे श्वासाचे आपण प्रकार जर बघितले तर नैसर्गिक श्वासाचे दीर्घ, खोल आणि संत असतो. म्हणजे जेव्हा तुमचा श्वास दीर्घ असतो, खोल असतो आणि संत असतो, असं जर तुमचं श्वसन होत असेल तर ते नैसर्गिक श्वसन आहे, योग्य श्वसन आहे, आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवरती योग्यच होतो. आपण ते पुढे बघणार आहोत, योग्य श्वसन केल्यामुळे काय फायदा होतो. आता विपरीत श्वसनाचे नुकसान काय होतात, तर विपरीत श्वसन केल्यामुळे मुख्य पहिला नुकसान होतं की आपण लंग्सचा पूर्ण कॅपॅसिटीने वापर करत नाही, आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता होते. आपली पुढे आपण समजून घेणार आहोत सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे तर ती थोडीशी जास्त ॲक्टिव्ह राहते, आणि त्याचा नुकसान काय होतं ते आपण नंतर बघणारच आहोत. तर हे विपरीत श्वसन सुधारण्यासाठी किंवा ते घेण्यासाठी आपण 3 ते 4 दिवस जेव्हा योग्य पद्धतीने श्वसनाची मदत घेतो, आणि आपण पुढचे 21 दिवस कार्यशाळेच्या माध्यमातून जेव्हा आपण कंटिन्यू समजून घेणार आहोत की त्या कोणकोणत्या क्रिया आहेत, जेव्हा आपण कंटिन्यू करतो, सातत्य ठेवतो, तेव्हा तुम्हाला निश्चितपणे त्याचा रिझल्ट मिळत असतो. ओके, आता याच्यानंतर आपण हे जे काही नैसर्गिक श्वसन आहे हे तर आपण समजून घेतलं, पण त्या क्रिया कशा करायच्या ते आपण आता प्रात्यक्षिकांच्या मदतीने बघणार आहोत. तर हे करत असताना आणखी एक मुद्दा येतो, जलद श्वसन. आता तुम्ही हा लक्षात येईल की मध्ये की नैसर्गिक श्वसन आणि अनैसर्गिक श्वसनामध्ये आपण नैसर्गिकचे 3 प्रकार बघितले, अनैसर्गिकचे 2 प्रकार बघितले, पण जलद श्वसन हे मध्ये आलेलं आहे. ते मी नैसर्गिकमध्ये पण दाखवलं नाही किंवा अनैसर्गिकमध्ये पण दाखवलं नाही. मग याच्या मागचं कारण काय, तर जलद श्वसन याचा अर्थ आधी आपण समजून घ्या. एखादा व्यायाम आपण जेव्हा करत असतो, धावपळ करत असतो, तेव्हा जे आपलं श्वसन असतं ते जलद श्वसन असतं, स्पीडने आपला श्वास असतो. मात्र ते श्वसन जर खोल असेल, दीर्घ स्वरूपात असेल, खोल असेल, तर ते नैसर्गिकमध्ये येते. एखादं काम केलंय, एखादं कष्टाचं काम केलंय किंवा धावलोय, व्यायाम केलोय, त्यावेळी जर तुमचं श्वसन ते चालत असेल तर ते नैसर्गिक आहे. मात्र विनाकारण इतर वेळी सुद्धा, म्हणजे तुम्ही शांत बसलेला आहात त्यावेळी देखील तुमचं दीर्घ श्वसन आहे, म्हणजे घाबरल्यासारखं, तेव्हा जर श्वसन ते असेल तर ते जलद श्वसन अनैसर्गिक आहे. म्हणजे मोकळा कोणत्याही वेळामध्ये शांत स्थितीमध्ये सुद्धा जर तुमचं जलद होत असेल तर ते अनैसर्गिक श्वसन आहे.
आणि एखादं कष्टाचं तुम्ही काम करताय, एखादा व्यायाम करताय, त्यावेळी जर तुमचं असेल तर ते नैसर्गिक श्वसनामध्ये येतं, जलद श्वसन. म्हणून तो दोन्ही गोष्टीमध्ये येत असल्यामुळे ते कोणत्याही मी ग्रुपमध्ये टाकलेलं नाही. तर जलद श्वसन हे चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे. चांगलं केव्हा, जेव्हा ते नैसर्गिकरित्या होत असेल, एखादं कष्टाचं काम केल्यानंतर ते चांगलं आहे. मात्र कोणतेही कष्ट न करता सहज आपण बसलेलो तेव्हा देखील जर तुमचं जलद श्वसन होत असेल, भीतीदायक श्वसन होत असेल, जेव्हा भीती आपण येते बघा तेव्हा, तर त्या पद्धतीने मग त्याचा परिणाम देखील आपल्या शरीरावरती वाईट होत असतो. ओके, आता आपण बघणार आहोत नैसर्गिक श्वसन जे आहेत त्याच्यामध्ये. नैसर्गिक श्वसनाचे ज्या आपण 3 पद्धती बघितल्या की ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसन, खोल श्वसन आणि संत श्वसन हे त्याचे पाया आहे की या पद्धतीने जर तुमचं श्वसन असेल तर ते कसलं असतं, नैसर्गिक श्वसन असतं. आणि याच्यामध्ये आपण 3 प्रकार समजून घेणार आहोत. उदरीय श्वसन ज्याला आपण डायफ्रामिक ब्रिदिंग म्हणतो, ते आपण आता प्रात्यक्षिकाच्या आधारे करून घेणार आहोत. वक्षीय ज्याला चेस्ट ब्रिदिंग म्हणतात, आणि अक्षीय श्वसन ज्याला शोल्डर ब्रिदिंग म्हणतात. जेव्हा या तिन्ही गोष्टींचा म्हणजे आपलं उदर, पोटाची आपण मदत घेतो, छातीची मदत घेतो आणि खांद्यांची मदत घेतो, त्या ठिकाणी जे स्नायू आहेत त्यांची मदत जेव्हा आपण घेतो आणि श्वसन करतो तेव्हा ते आपलं श्वसन जे असतं ते नैसर्गिक श्वसन असतं. आणि त्याच्यासाठी आपण प्रात्यक्षिक घेतोय. सुरुवातीला आपण घेणार आहोत उदरीय श्वसन. ओके, चल परत पाठीचा कणा सरळ भिंतीला टेकून बसलात तरी चालेल. आपण घेतोय उदरीय श्वसन. सुखासनात बसायचं आहे. सुखासन म्हणजे काय, तर या पद्धतीने आपण एक पाय घडी करतोय आणि त्याच्यासमोर दुसरा पाय जेव्हा ठेवतोय याला सुखासन म्हणतात. साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. फक्त पाठ जे आहे नेहमी लक्षात घ्या, श्वसनाचे कोणतेही प्रकार असतील किंवा प्राणायाम असेल ते करत असताना नेहमी आपला पाठीचा कणा सरळ असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या मागचं मूळ कारण म्हणजे पोटाच्या मदतीने श्वास घेण्यासाठी. आता आपण योग्य श्वसनाच्या 3 पद्धती, दीर्घ श्वसन असतं, ते खोल असतं आणि संत असतं. तर त्याच्यासाठी मदत करणारी क्रिया आपल्याला म्हणजे उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन, अक्षीय श्वसन. सुरुवातीला आपण टप्प्याटप्प्यानं करतोय. जेव्हा टप्पे आपल्याला चांगले जमतात तेव्हा ते एकत्रित आपण करतोय, त्याला योगिक ब्रीदिंग म्हणतात. आता उदरीय करत असताना सेम यापूर्वी आपण घेतलेली कृती, उजवा हात पोटावरती ठेवायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे सुरुवात करायची श्वास सोडण्यापासून. श्वास सोडताना हलकंसं पोटाला आतमध्ये दाबा. श्वास घेताना पोट बाहेर. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. ओके, रिलॅक्स. या पद्धतीने 4 ते 5 आवर्तने आपल्याला करायचे आहेत. म्हणजे एका आवर्तनामध्ये तुम्ही 5 ते 6 वेळा श्वास घेणं सोडणं या पद्धतीने करायचं आहे. याला उदरीय श्वसन म्हणतो. आता उदरीय श्वसन म्हणजे काय, बऱ्याच वेळा पोटाने श्वास घ्या अशी सूचना देखील दिली जाते, पण पोटाने आपण श्वास घेत नाही. जेव्हा तुम्ही पोट फुगवतात तेव्हा आपला डायफ्राम जो आहे तो काय होतो, खालच्या दिशेने, म्हणजे पोकळी निर्माण होते पोटामध्ये. आणि पोकळी निर्माण झाल्यामुळे आपल्या श्वासपटल खालच्या दिशेने जातो आणि श्वासपटल खालच्या दिशेने गेल्यामुळे आपले जे लंग्स आहेत त्यांना खालच्या दिशेने भरण्याची मदत मिळते. आणि ही गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा उथळ श्वसन आपलं बंद होतं. विपरीत आणि उथळ श्वसन कमी करण्यासाठी आपण या क्रिया करतोय. आणि त्यातला पहिला प्रकार घेतोय उदरीय श्वसन, डायफ्रामिक ब्रिदिंग, ज्याला आपण पोटाच्या मदतीने किंवा बेली ब्रिदिंग देखील आपण याला म्हणतो, पोटाच्या मदतीने श्वास घेणं. याची आवर्तने तुम्हाला करायची आहे 2 ते 3 आवर्तने करायची आहेत. आणि एका आवर्तनामध्ये तुम्ही 5 ते 10 वेळा श्वास घेणं सोडणं करू शकता. ओके, हा पहिला प्रकार ज्याला आपण उदरीय श्वसन म्हणतो. आता उदरीय श्वसनाप्रमाणेच दुसरा प्रकार आहे वक्षीय श्वसन, ज्याला आपण चेस्ट ब्रिदिंग म्हणतो. आता चेस्ट ब्रिदिंग करत असताना काय करायचं आहे, परत हात छातीवरती ठेवायचा आहे. श्वास घेताना आपल्याला छाती फुगवायची आहे. श्वास घेताना छाती आतमध्ये जाणीवपूर्वक, म्हणजे आणि इथे काय करायचं, आपण नेहमी जो श्वास घेतो त्याच्यापेक्षा थोडासा जास्त हवा आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आता हात छातीवरती, पाठ सरळ, शक्य असल्यास डोळे बंद. ओके, चला श्वास घ्या. सोडा. घ्या. सोडा. घ्या. सोडा. घ्या. सोडा. लास्ट, घ्या. सोडा. ओके, रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. श्वास घ्या. सोडा. श्वास घ्या. सोडा. ओके, बरोबर आहे. श्वास घ्या. सोडा. छान. इतरांनी देखील शक्यतो आपले कॅमेरा ऑन करा, जेणेकरून मला लक्षात येईल तुम्ही श्वास कशा पद्धतीने घेताय. ओके, छान. हा झाला दुसरा प्रकार. याची देखील आपल्याला काय करायचे आहे, दररोज 2 ते 3 आवर्तने, म्हणजे
एका आवर्तनामध्ये पण 5 ते 10 वेळा श्वास घेणं सोडणं करू शकता. एक आवर्तन झाल्यानंतर थोडंसं थांबायचं आहे, नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, परत दुसरं आवर्तन. या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचे 3 आवर्तने. सुरुवातीला आपण उद्रीय घेतलं. आता एक प्रश्न येऊ शकतो इथे की मी जेव्हा छातीने श्वास घेतोय तेव्हा मग पोट फुगवायचं आहे की नाही. तर पोट फुगणार आहे आणि ते थोडंसं फुगलं तरी चालेल, म्हणजे ते फुगवायचंच आहे जाणीवपूर्वक. म्हणजे नेहमी सुरुवात आपण पोटापासून करतोय, म्हणजे हळूहळू आपण पोट फुगवणार आणि त्याच्यानंतर छाती फुगवायची आहे. आता याचा फायदा काय होतो बघा, जेव्हा आपण उद्रीय श्वसन करतो तेव्हा श्वासपटल खालच्या दिशेने गेल्यामुळं लंग्स खालच्या दिशेने भरतात. खालच्या दिशेने भरल्यानंतर अजून श्वास आत घेण्यासाठी आपल्याला छातीला फुगवतोय, तेव्हा लंग्स आपले पुढच्या दिशेने भरत आहेत. आता राहते जागा फक्त वरची तिसरी, ज्याला आपण खांद्यांकडची किंवा जागा म्हणतो शोल्डरकडची, लंग्स जे वरच्या दिशेने भरण्यासाठी. म्हणजे खालच्या दिशेने आपले भरले, छाती फुगल्यामुळे समोरच्या दिशेने भरले किंवा पाठच्या दिशेने देखील भरते, आपली छातीमध्ये गॅप निर्माण झाला. राहते वरची दिशा. आणि त्यासाठी आपण तिसरा प्रकार करणार आहोत शोल्डर ब्रिदिंग. याला आपण शोल्डर ब्रिदिंगमध्ये ज्याला अक्षीय श्वसन म्हणतो. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा श्वास घेतो तेव्हा थोडेसे खांदे वरती उचलायचे आहेत आणि हलकेसे पाठीमागे घ्यायचे. ओके. आणि यासाठी आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी मूठ बंद करायची आहे. ही मुद्रा जी आहे, ज्याला आपण ही मुद्रा आपल्याला मदत करताना काय होते, थोडेसे खांदेवरती उचलायचे आहेत श्वास घेताना आणि हलकेसे पाठीमागे घ्यायचे. जेव्हा पाठीमागे घेणार तेव्हा मनगडाचा भाग आपल्याला मागे खेचायचा आहे. एक मी आवर्तन दाखवतो बघा. शोल्डर ब्रिदिंग करतोय मग. ओके. मी खांदेवरती उचलतोय, हा श्वास घेतला, आता सोडतोय. सोडताना खांदे खाली येणार आणि हात थोडेसे पुढे येणार, म्हणजे खांदे माझे पुढे येतात. मी श्वास घेतो तेव्हा खांदे वरती आणि थोडेसे मागे जात आहेत. परत एक बघा. सोडतोय. ओके. या पद्धतीने. आता इथे दोघांची मदत होणार आहे, थोडीशी छातीची मदत घ्यायची आहे आणि खांद्यांची मदत घ्यायची आहे. पुन्हा मूठ बंद करा. मूठ बंद करताना अंगठा आतमध्ये आणि मूठ बंद करायचे. कोपर थोडेसे बेंड, शक्य असल्यास डोळे बंद. चला, श्वास घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा, घ्या, सोडा. ओके. रिलॅक्स. हे झालं शोल्डर ब्रिदिंग. इथे देखील सेम, याची सुद्धा 3 ते 4 आवर्तने आपल्याला करायची आहेत. प्रत्येक आवर्तनात कमीत कमी 5, जास्तीत जास्त 10 तुम्ही श्वास घेऊन सोडता आणि एक आवर्तन झाल्यानंतर थोडीशी थांबायची आहे. या पद्धतीने जेव्हा आपण श्वसन करतोय, उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन, आणि याचा जेव्हा तुम्ही सतत सराव करतात, फक्त एवढ्या जरी क्रिया केलात तुम्ही, म्हणजे पुढच्या आपण 21 दिवस, उद्यापासून जी आपली कार्यशाळा असणार आहे, 21 दिवसामध्ये इतर ज्या श्वसनाच्या पद्धती आहेत याच्या व्यतिरिक्त ज्या आपलं श्वासाची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात त्या तर असणार आहेत. मात्र या जरी आपण फक्त क्रिया केलात सकाळ संध्याकाळ मोकळं पोट जेव्हा असतं तेव्हा, तरी देखील आपले 10 ते 20 दिवसामध्ये आत्ता तुमची जी काही कॅपॅसिटी असेल किंवा तुमचं उथळ श्वसन होत असेल, विपरीत श्वसन होत असेल, तर ते पूर्ण बदललं जातं आणि तुमच्या श्वासाची क्षमता सुधारते आणि त्याचा फायदा आपल्याला सहजपणे आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये, दैनंदिन याच्यामध्ये देखील होतोय. पुन्हा मी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करतोय. आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय. ओके. आता या 3 गोष्टी आपण समजून घेतल्या, उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन आणि अक्षीय श्वसन. आणि या सगळ्याला एकत्रित म्हणतात. या तिन्हींचा जेव्हा आपण 8 ते 10 दिवस सराव करतो वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे पोटाचा सराव वेगळा, छातीच्या श्वसनाचा सराव आणि खांद्यांचा, आणि मग या तिघांचा सराव जेव्हा चांगला होतो आणि या 3ही पातळ्यांवरती आपण जेव्हा एकत्रित श्वास घ्यायला सुरुवात करतो तेव्हा ते आपलं योगिक श्वसन असतं. आणि त्या योगिक श्वसनालाच आपण नैसर्गिक श्वसन म्हणतो. तुमचं हे योगिक श्वसन आपोआपच दीर्घ असतं, आपोआपच ते खोल असतं आणि आपोआपच ते संत असतं. आणि ह्या 3ही पातळ्यांचं श्वसनालाच आपण नैसर्गिक किंवा योग्य श्वसन म्हणतो. हे आपण यापूर्वी समजून घेतलेलं आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जातोय, तो म्हणजे या क्रिया करण्यामध्ये योग्य सराव आणि सातत्य महत्वाचं आहे. मी आता सांगितल्याप्रमाणे जेव्हा तुम्ही सातत्याने या क्रिया करतात, फक्त या 3 जरी तुम्ही क्रिया केलात, सातत्य खूप महत्वाचं आहे आणि ते ठेवण्यासाठी आपल्याला मदत करते ते म्हणजे आपल्याला त्याचा येणारा रिझल्ट. आणि तो रिझल्ट येण्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघावी लागते. बऱ्याच वेळा आपल्याला रिझल्ट येत नाही आणि आपण ती क्रिया सोडून देतो. आणि बरेच वेळा आपण प्राणायाम, मी नेहमी सांगतो की आपण प्राणायाम करतो, पण प्राणायाम कसे करावे हे आपण समजून घेतो, परंतु प्राणायामाचा जो बेस आहे, जे योग्य श्वसन जे आपण आता समजून घेते, ते बरेच जणांना माहीत नसतं आणि त्या पद्धतीने आपण प्राणायाम होत नाही. तुमचं श्वसनच जर उथळ असेल तर तुम्ही कितीही प्राणायाम केला तर त्या प्राणायामातून मिळणारा जो फायदा आहे तो तितकासा तुम्हाला मिळत नाही आणि त्यामुळे मग आपण सोडून देतो ती क्रिया.
तर हे गोष्ट आपला बेस जो आहे तो अगोदर करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सातत्य ठेवणं आवश्यक आहे. ओके, पुढचा आपण मुद्दा घेतोय नैसर्गिक जे योग्य श्वसन आहे ते केल्याने काय होईल. म्हणजे आता समजा आपण ते गोष्ट समजून घेतली आणि 8 ते 10 दिवस मी सराव करतोय, त्या सरावानंतर मला योग्य श्वसन करायला लागलं आणि फक्त 8 दिवस सराव केला आणि मला जमायला लागलं, मी सोडून दिलं नाही. तुम्हाला ते नेहमी केलं पाहिजे. पण हे केल्याचा फायदा काय होतो तो आता आपण समजून घेणार आहोत. जेव्हा आपण दीर्घ आणि खोल संत श्वास घेतो तेव्हा मी थोड्या वेळापूर्वी बोललो होतो की आपल्या ज्या मज्जासंस्था आहेत त्या मूळ मज्जासंस्थेचे 2 प्रकार पडतात, सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम किंवा पॅरासिम्पॅथेटिक. तर याच्यातील हा जो पहिला प्रकार आहे, जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घेतात तर पॅरासिम्पॅथेटिक जी नर्व सिस्टीम आहे ज्याला शांत मज्जासंस्था आपण म्हणतो तर ती ॲक्टिव्ह होते. बघा, पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम जेव्हा ॲक्टिव्ह होते तर तिचे फायदे काय आहेत ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या 2 संस्था ज्या आहेत त्या आपल्या त्यांचं कार्य काय चालतं ते आपण समजून घ्या. तर इथे पहिले आहे पॅरासिम्पॅथेटिक, ज्याला आपण शांत मज्जासंस्था म्हणतो. आपल्या मज्जासंस्थेचे 2 प्रकार आहेत आणि सिम्पॅथेटिक जी सतर्क, जे आपल्याला बॉडीला सतर्क करते तर ते आहे. तर त्याच्यातील पहिला आपण प्रकार समजून घ्या. सिम्पॅथेटिक जी सिस्टीम आहे ती जी आहे तिला जेव्हा ॲक्टिव्ह असते, ही जेव्हा सतर्क, ज्याला आपण नाव मराठीत सतर्क म्हणतो, ही जेव्हा आपली ॲक्टिव्ह असते तेव्हा काय होतं तर तिचा मुख्य हेतू जो आहे, उद्देश, इथे जर आपण बघितला तर त्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे शरीराला सतर्क करणे किंवा संकटाला सामोरे जाणे. आणि ही कधी ॲक्टिव्ह होते, जेव्हा एखादं संकट आपल्यासमोर अचानक येतं तेव्हा ही सिस्टीम आपली ॲक्टिव्ह होते. आणि ती ॲक्टिव्ह झाल्यामुळे जे परिणाम होतात त्याच्यामध्ये जर पहिला मुद्दा बघितला तर या सिम्पॅथेटिक सिस्टीमचा जर बघितला तर फाईट किंवा फ्लाईट, लढ किंवा पळ, आपल्या शरीराला ह्या 2 सूचना मिळतात. एक तर त्या संकटाशी लढ, नाहीतर तिथून पळ काढ. म्हणजे ही सिस्टीम आपली जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होतो किंवा पूर्वीपासून जेव्हा आपला मानवी विकास आता देखील उत्क्रांती होत आहे, तर उत्क्रांतीमध्ये जेव्हा आपण जंगलामध्ये राहत होतो अनेक संकटांना पावलोपावली सामोरे जावं लागत होतं. अशा वेळी ही आपली सिस्टीम, आपला जो बदल जो आहे शरीरामध्ये तो तेव्हापासून झालेला आहे. तर लढ किंवा पळ ही सिस्टीम जेव्हा आपली ॲक्टिव्ह असते तर ती ॲक्टिव्ह करण्यासाठी सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम जी आहे ती आपल्याला मदत करते. आणि तिचा मुख्य हेतू काय, एक तर शरीराला सतर्क करणे किंवा संकटाला सामोरं जाण्यासाठी ती आपल्याला शरीराला तयार करते. मग एखादं संकट आलेलं आहे त्याच्याशी मला लढायचं आहे किंवा पळायचं आहे, तर मग आमच्या शरीरामध्ये काय काय बदल होतात. तर पहिला बदल होतो की आपली हृदयगती जी आहे ती हृदयगती वाढते, आपले हार्टबीट जे आहेत ते वाढतात. मग ती वाढली तरच आपल्याला संपूर्ण शरीरभर जे काय ऊर्जा आपल्याला द्यायची आहे, रक्ताच्या माध्यमातून शर्करा पोचवायची आहे, तर ती देण्यासाठी हृदयगती वाढते, म्हणजे आपले हार्टबीट वाढतात जेव्हा सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम ॲक्टिव्ह असते तेव्हा. त्याच्यानंतर पचनक्रिया काय होते तर मंद होते. आता महत्त्वाचं काय असतं त्याच परिस्थितीमध्ये, जेव्हा मला लढायचं आहे किंवा पळायचं आहे संकटापासून, एकतर त्या संकटासोबत लढायचं आहे किंवा पळायचं आहे, तर माझी पचनसंस्था तिथे महत्त्वाची नसते, तर माझे इतर कार्य ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यामुळे हृदय काय करतं तर रक्तप्रवाह जो आहे तो पचनसंस्थेऐवजी इतर गरजेच्या ज्या गोष्टी आहेत, मेंदू असेल, आपले हात असतील, पाय असतील, यांच्याकडे जास्त रक्तपुरवठा करतो. आणि त्यामुळे पचन संस्था जी आहे ती आपली मंद काम करते. आणि याचा ही कधी परिस्थिती असते जेव्हा ताण असतो, ही नर्व सिस्टीम केव्हा असते ॲक्टिव्ह, जेव्हा जास्त असते. शारीरिक ताण असेल तर ही सिस्टीम तुमची ॲक्टिव्ह राहणार सतत. घाईमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा देखील ॲक्टिव्ह असते. जेव्हा भीतीचं वातावरण असतं, काही मग ती मानसिक भीती असेल किंवा एखाद्या परिस्थितीची भीती असेल, त्या दोन्ही भीतीमध्ये, आता मानसिक आम्ही काय म्हटलं तर बऱ्याच वेळा आपला मेंदू फरक करत नाही. एखादी घटना प्रत्यक्षात घडते की ती फक्त आपल्या मनामध्ये चालू आहे, मनामध्ये जरी चालू असेल तर मेंदूला वाटतं की ती प्रत्यक्षात घडत आहे. आणि त्यामुळे देखील ही सिस्टीम तुमची ॲक्टिव्ह जर राहिली तर त्याचा परिणाम शरीरावरती विपरीत होतो. आणि जेव्हा आपले धावपळीचं जीवन असतं, आत्ता आपण जर बघतोय तर सध्या आपलं जे जीवन आहे ते धावपळीचं आहे आणि त्यामुळे शरीराचा परिणाम होतो. आणि याच्यामध्ये जर श्वसन बघितलं तर जेव्हा आपली ही सिस्टीम ॲक्टिव्ह असते, श्वसन आपलं जलद असतं आणि उथळ असतं. म्हणजे जेव्हा तुम्हाला लढ किंवा पळ परिस्थिती असते तेव्हा तुम्हाला श्वसन तुमचं जलद असणार आहे, आपोआपच तुम्हाला श्वास स्पीडने घ्यावा लागणार आहे आणि तुमचं हार्टबीट वाढणार आहे, पचनक्रिया एक आहे. आणखी ह्याच्यामध्ये इथे मी मुद्दा लिहिला नाही की ही सिस्टीम जेव्हा ऑन असते तेव्हा आपोआपच आपल्या तोंडाला कोरड पडते. ओके, तोंडाला कोरड का, कारण त्या ठिकाणी लाळ वगैरे निर्माण होत नाही, कारण ती महत्त्वाची नसते सिस्टीम. आणि दुसरी गोष्ट, शर्करा वगैरे जे आहे, रक्तातील शर्करा किंवा ती निर्माण होण्याची प्रोसेस वाढलेली असते. म्हणजे जी आपल्याला साठवून ठेवलेली ऊर्जा आहे शर्करेच्या रूपात, तिचं रूपांतर ऊर्जेमध्ये केलं जातं. मग ही सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम जेव्हा आपली ॲक्टिव्ह असते तेव्हा ही गोष्ट होते. परंतु जेव्हा आपण योग्य पद्धतीने श्वसन करतो, प्राणायाम करतो आणि या गोष्टी जेव्हा करतो, ध्यानधारणा करतो, तेव्हा आपली कोणती सिस्टीम ॲक्टिव्ह होते तर ती पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम, ज्याला शांत मज्जासंस्था म्हणतो, ती ॲक्टिव्ह असते.
आणि ती ॲक्टिव्ह करण्याचं काम हे नैसर्गिक श्वसन करतं, जे आपण यापूर्वी समजून घेतलं. उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन किंवा नैसर्गिक जेव्हा तुमचं श्वास खोल असतो, दीर्घ असतो. इथे बघा मुद्दा तुम्ही शेवटचा बघितला तर श्वसन तुमचं संत असतं, या सिस्टीममध्ये खोल असतं. आणि त्यामुळे मग या सिस्टीममध्ये काय होतं तर याचा मुख्य जो उद्देश आहे तो म्हणजे शरीराला विश्रांती देणं किंवा पचन यंत्रणा, म्हणजे रेस्ट अँड डायजेस्ट. ही सिस्टीम जेव्हा ॲक्टिव्ह होते तेव्हा मुख्य तिचा हेतू आहे एक तर आराम करायचा आहे किंवा आपल्याला डायजेस्ट. आणि मग त्यामुळे मग याच्यामध्ये होतं काय तर शरीराला शांत करणे आणि विश्रांती देणे, हे या सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीमचा मुख्य हेतू आहे की शरीराला शांत करायचं आहे, शरीराला विश्रांती द्यायची आहे. आणि मग याच्यासाठी काय होतं आपोआपच ही जेव्हा मज्जासंस्था ॲक्टिव्ह असते तेव्हा आपोआपच आपलं हृदय गती जी आहे ती कमी असते, म्हणजे आपली हृदयाची जी गती आहे ती आपोआपच कमी असते. पचन क्रिया जी आहे, हृदय काय करतं तर इतर ठिकाणी आता हातांना पायाला रक्ताची किंवा जास्त गरज नाही आहे, ऊर्जेची जास्त गरज नाही, तर मग गरजेची गरज काय आहे, आता आपल्याला पचन क्रिया करायची आहे, ऊर्जा साठवायची आहे. आणि त्यामुळे पचन संस्था आपली जास्त चांगली असते. दुसरी परिस्थिती जी असते ती विश्रांती. जेव्हा तुम्ही विश्रांतीच्या स्थितीमध्ये असतात, झोपेच्या स्थितीमध्ये असतात आणि ध्यानाच्या स्थितीमध्ये असतात तेव्हा ही सिस्टीम आपली ॲक्टिव्ह असते. आणि मग याच्यामध्ये श्वसन जे चालतं ते संत, खोल आणि श्वास खोल असतं. म्हणजे इथे जेव्हा तुमचं श्वसन योग्य जर असेल तर तुमची जास्त जी ॲक्टिव्ह असणार आहे नर्व्ह सिस्टीम ती म्हणजे पॅरासिम्पॅथेटिक असणार आहे. आणि बऱ्याच वेळा मी मगाशी सांगितलं की आपल्या सध्याचा जर बघितला तर धावपळीचं युग आहे, कामाचा व्याप, इतर गोष्टी, आणि याच्यामुळे बऱ्याच वेळा आपली दिवसाच्या 24 तासापैकी जास्त काळ जर सिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम जर ॲक्टिव्ह राहिली, दोन्ही गरजेचं आहे. म्हणजे खरंच जेव्हा संकट असतं तेव्हा आपली ही सिस्टीम ॲक्टिव्ह झालीच पाहिजे सिम्पॅथेटिक, तेव्हा आपल्याला गरज आहे. परंतु गरज नसताना देखील आपल्या इतक्या ताणतणावामुळे, धावपळीमुळे ती गरज नसताना देखील ॲक्टिव्ह राहते. आणि त्याचा परिणाम असा असतो की सतत आपलं हार्टबीट वाढलेलं असतं, सतत शर्करा जास्त निर्माण होत राहते, तोंडाला कोरड पडलेले असते, श्वसन उथळ असतं आणि त्याच्याकडे आपण दुर्लक्ष देत नाही. त्याच्याऐवजी आपण गोळ्या औषध खात बसतो. गोळ्या औषध खाल्ले पाहिजेत, मी असं म्हणत नाही की त्याला हे नाही, ठीक आहे, पण त्यांना एक पर्याय स्थिती आहे, एक मर्यादा आहे, परंतु किती खायच्या किंवा काय खायच्या. मग त्याच्याऐवजी आपण ज्या इतर गोष्टी आहेत ज्या आपण सहज केल्या पाहिजेत. आणि जेव्हा आत्ता बघितलात तर आमचे अनेक डॉक्टर मित्र वगैरे आहेत किंवा बरेच डॉक्टर असे आहेत की ते तुम्हाला चालायला जायला सांगतात, प्राणायाम करायला सांगतात, योगा करायला सांगतात. त्यांच्या मागचं कारण ते की जेव्हा आपण या क्रिया करतो तेव्हा आपोआपच तुमची जी नर्व्ह सिस्टीम आहे त्याच्यातील पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि त्याचा परिणाम असा होतो की त्याचा काही त्रास होतोय तो त्रास आपला कमी होतोय. आणि म्हणून हे नैसर्गिक श्वसन आपण करणं गरजेचं आहे. आता आपण पुढे जातोय की त्याच्यामध्ये मग योग्य श्वसनाचे आणखी फायदे काय. तर आपण हा एकच फायदा बघितला की आपली पॅरासिम्पॅथेटिक नर्व्ह सिस्टीम ॲक्टिव्ह होते आणि ती काय आहे आपण समजून घेतले आणि त्याचे फायदे काय होतात ते घेतले. पण याच्यासोबत आपल्याला जर बघायला गेला तर इतर देखील फायदे आहेत जेव्हा आपण योग्य श्वसन करतो, दीर्घ श्वसन करतो, खोल श्वसन करतो. तर त्याच्यातील पहिला फायदा जो आत्ता आपण बघितला की तणाव कमी होतो. जो आपण मग तो तणाव शारीरिक असेल, मानसिक असेल, तणावाचे वेगळे प्रकार आहेत. तर सगळ्या प्रकारचा तणाव हा दूर करण्यासाठी आपल्याला काय करतं, श्वसन मदत करतं. आणि याच्यासाठी आपण परत एक प्रॅक्टिकल करतोय. ओके, आता हा प्रॅक्टिकल काय असणार आहे, परत बसायचं आहे. मी माझी स्क्रीन परत स्टॉप करतोय, ताट बसा परत. आता आपल्याला श्वासनाची आणखी एक पद्धत समजून घेतोय. इथे ज्याला शरीराला विश्रांती देणारी ही श्वसनाची पद्धत आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, घेताना श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि सोडताना ओठांचा चंबू करायचा, ज्याला काकी मुद्रा म्हणतो, विसल मारणे म्हणतो बरोबर. आणि त्या पद्धतीने तोंडाने सोडायचं. घेताना नाकाने घ्यायचं आहे आणि सोडताना तोंडाने सोडायचं आहे. थोडासा शिट्टीसारखा आवाज आला तरी चालेल. घेताना नाकाने, सोडताना तोंडाने. ओके, पाठ सरळ. शक्य असल्यास डोळे बंद. नाकाने दीर्घ श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, तोंडाने सोडा. नाकाने घ्या, ओके, छान. जेव्हा केव्हा आपल्याला वाटते, आता ही एक पद्धत लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपल्याला वाटते की आपल्याला अस्वस्थ होतंय, थोडंसं कामाचा ताण आलाय, थोडंसं आपल्याला अस्वस्थ होतंय, हार्टबीट वाढलेत, भीती वाटते, असं जेव्हा केव्हा वाटेल, फक्त 5 ते 10 श्वास या पद्धतीने घ्यायचे. जिथे आहात, खुर्चीवरती असेल, बेडवरती असेल, जिथे कुठे असाल
तिथे बसायचं आहे शांत, डोळे बंद करायचे आहेत, पाठ सरळ ठेवायचे आहे आणि सेम या पद्धतीने करायचं आहे. नाकाने श्वास घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे, नाकाने घ्यायचा आहे, तोंडाने सोडायचा आहे. इथे घेताना सुद्धा यापूर्वी आपण ज्या 3 पद्धती बघितल्या, पोट आणि छाती यांना फुगवायचं. घेताना घेतला, तोंडाने सोडला, घेतला, लांबी, श्वासाची लांबी आहे ती महत्वाची आहे. श्वास घ्यायचा आहे नाकाने, सोडायचा आहे तोंडाने. सेम या पद्धतीने केलात की आपला कसलाही तुमचा ताणतणाव असेल तो काही क्षणात क्विक आपल्याला काय करतो, रिझल्ट देतो आणि तो तितक्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खाली आणतो. आणि बऱ्याच वेळा हा ताण आपण सतत ठेवल्यामुळे काय होतं, तर त्याचा परिणाम हा विपरीत होत जातो आणि त्याचा त्रास आपल्याला सतत होतोय. परत आपण स्क्रीन शेअर करतोय. दीर्घ श्वसनाचे आपण फायदे बघतोय. त्यातला पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे इथे खोल श्वास घेतल्यामुळे ही सिस्टम आपण समजून घेतली बघा. पॅरासिम्पॅथेटिक नर्व सिस्टम आपली काय होते, सक्रिय होते आणि त्याच्यामुळे आपलं मन शांत होतं. आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपोआपच तुमच्या इतर क्रिया ज्या आहेत त्या देखील शांत होतात, ताणतणाव तुमचा कमी होतो. हा पहिला श्वासाचा फायदा आहे योग्य. जेव्हा दीर्घ श्वास करताना दुसरा फायदा काय होतोय, ओके परत माईक कोणाच तर ऑन आहे बघा, प्लीज माईक तुमचा बंद करा. ऑक्सिजनचा पुरवठा वाढतोय. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे आपण ऑक्सिजन घेतोय त्याचा पुरवठा जो आहे तो वाढतोय आणि त्याचा परिणाम असा होतो की प्रत्येक पेशीला आपल्या ऑक्सिजन मिळतोय आणि प्रत्येक पेशी, प्रत्येक सेल ही स्वतःला ठीक करण्यासाठी तयार झालेली आहे. जेव्हा तिला योग्य ऑक्सिजन आणि रक्ताच्या माध्यमातून योग्य पोषक घटक जेव्हा मिळतात तेव्हा प्रत्येक सेल, प्रत्येक पेशी आपली स्वतःला ठीक करत असते. बऱ्याच व्याधी ह्या आपण स्वतः ठीक करतो आणि त्याच्यासाठी मुख्य गोष्ट आहे तुमची योग निद्रा मदत करते आणि तुमची शांत झोप मदत करते. जेव्हा आपण शांत झोपेमध्ये असतो, चांगली झोप लागते, तेव्हा आपोआपच त्या झोपेच्या कालावधीमध्ये आपलं शरीर स्वतःला ठीक करत असतो आणि त्याच्यामुळे दीर्घ श्वसन हे खूप गरजेचं आहे. दुसरं आहे मन शांती मिळते. बघा जेव्हा तुम्ही प्राणायाम करतात, दीर्घ श्वसन करतात किंवा आता आपण जी क्रिया केली तुम्ही मन लावून आता आपण बघत करतोय त्यामुळे थोडंसं तितकं होत नाही. जितकं तुम्ही शांतपणे ती क्रिया करतात तेव्हा आपोआपच तुमचं मन जे आहे ते शांत होतं आणि त्यामुळे आपल्या मानसिक स्पष्टता येते, आपली मनाची जी एकाग्रता आहे ती देखील वाढते. आणि एकाग्रता वाढल्यामुळे अनेक गोष्टी ज्या आपल्या काम जो आहे, एखादं काम करायला जेव्हा वेळ जास्त लागतो तेव्हा एकाग्रता आपली कमी असते. जेव्हा एकाग्रता जास्त असते तेव्हा आपोआपच ते काम चांगलं होतं आणि वेळेत होतं. वेळेत झालं की आपोआपच ताणतणाव कमी होतो. पुढचा फायदा आहे रक्तदाब नियंत्रणात राहतो. बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा बऱ्याच वेळा रक्तदाब वाढण्यामागचं कारण काय आहे, आपण सतत घेतलेला ताण तणाव आणि त्याच्यामुळे सिम्पॅथेटिक नर्व सिस्टीम आपली ॲक्टिव्ह होते आणि त्याच्यामुळे आपलं हार्टबीट वाढतात आणि त्याचा परिणाम म्हणजे आपला रक्तदाबावर होतो. आणि तो कमी करायचा असेल तर जेव्हा तुम्ही दीर्घ श्वसन योग्य पद्धतीने करतात आणि त्याचं नैसर्गिक जेव्हा सवय लावते आपल्या बॉडीला पूर्वीसारखी, लहानपणासारखी, आणि मग दिवसभरात जेव्हा श्वसन तुमचं खोल असतं, दीर्घ असतं, तेव्हा आपोआपच आपला रक्तदाब जो आहे तो नियंत्रणात राहतो आणि रक्ताभिसरण संस्था आपली सुधारते. आता इथे रक्ताभिसरण संस्था जी आहे तिला देखील मदत होते आणि त्याच्यामुळे रक्तदाबाचा जो त्रास आहे तो कमी होतो. पुढचा आणि खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनतंत्र सुधारते. खोल श्वासामुळे पचनक्रिया आपली चांगली होते. बघा ते पॅरासिम्पॅथेटिकमध्ये आपण समजून घेतलेलंच आहे, पण जेव्हा खोल श्वासामध्ये आपण एक प्रकार बघितला उदरीय श्वसनमध्ये. बघा उदर म्हणजे पोटाच्या पण हालचाल करतो आणि जेव्हा पोटाची हालचाल करतो नैसर्गिकरित्या पोटातील जे पचन इंद्रिय आहेत आपले, लहान आतडे असतील, मोठे आतडे असतील किंवा आपलं जठर असेल, त्यांना एक मसाज मिळते चांगल्या पद्धतीने पोटाच्या हालचाल श्वसनासोबत होण्यात आणि त्यामुळे त्यांना अन्न पचन करण्यासाठी चांगली मदत होते. पचलेलं अन्न पुढे ढकलण्यासाठी त्या आतड्यांना देखील मदत होते आणि मोठ्या आतड्याच्या माध्यमातून ते अन्न घटक पूर्ण बाहेर टाकण्यासाठी देखील त्या पोटाच्या हालचाल मदत करते. आणि म्हणून हे दीर्घ श्वसन या योग्य श्वसन हे महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपले पचनतंत्र सुधारतं आणि बरेच व्याधी ह्या पचनक्रिया नीट न झाल्यामुळे आपल्या निर्माण होतात आणि त्या ठीक करायला आपल्याला हे श्वसन मदत करतं. पुढचा जो फायदा आहे इम्युनिटी वाढते आपली. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम कोण करतं, तर ही श्वसन करतं. अनेक व्याधींना लढण्याचं काम कोण करत असतं, तर इम्युन सिस्टीम करत असते आपली, रोगप्रतिकारक शक्ती करत असते. आणि ताणतणाव इतर गोष्टी ह्या इम्युन सिस्टीमला काय करतात, वीक करतात, त्यांना कमकुवत करतात आणि त्यामुळे त्रास जो आहे तो काय होतो आपला वाढतो. आणि म्हणून जेव्हा आपण श्वसन योग्य पद्धतीने फक्त श्वसनाला ठीक केल्यानंतरच काय होतं, आपोआपच आपले अनेक फायदे होतात आणि त्याच्यातला आणखी एक फायदा म्हणजे काय होतं, इम्युनिटी आपली वाढते, ऑक्सिजनचे योग्य प्रमाण आणि तणाव कमी झाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बघा तणाव जेव्हा असतो तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वीक होते आणि एकदा ती वीक झाली की त्याचा परिणाम मग वेगवेगळे आजार होतात. म्हणजे तणाव आपण बरेच वेळा ऐकतो की तणावामुळे एखादी व्याधी निर्माण झाली, तर तणाव पहिला गोष्ट कोणावर परिणाम करतो, तर एखाद्या आपल्या रोगप्रतिकार सिस्टीम जी वेगवेगळ्या व्याधींशी रोगांशी लढण्यासाठी आहे आणि तिला ती वीक सर्वप्रथम करते आणि ती वीक झाल्यामुळे आपल्याला व्याधी वेगळ्या निर्माण होतात. त्याच्यानंतर 7वा फायदा आहे श्वसन संस्थेची क्षमता वाढते.
जेव्हा आपण पुढचे 20-21 दिवस ही क्षमता, तुम्ही आज जे काही श्वसन तुमची क्षमता आहे ती जी आहे ती क्षमता आपल्याला काय करायची आहे ती समजून घ्यायची आहे. आता ती समजून घेण्यासाठी काय करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला प्रात्यक्षिक घेतोय आपण. मी स्क्रीन माझी अशीच ठेवतोय. आता काम काय करायचं आहे बघा, तुम्ही श्वास घ्यायचा आहे. घेताना मनातल्या मनात काउंट घ्यायचे आहेत आणि तुम्हाला किती काउंटपर्यंत तुम्हाला श्वास घेणं शक्य आहे. 2 काउंट म्हणजे आपण एक काउंट आपण 1 सेकंद धरूया. मी 2 सेकंद श्वास घेऊ शकतोय आणि त्याच्यानंतर माझी कॅपॅसिटी संपली. किंवा मी 3 सेकंद श्वास घेऊ शकतोय, माझी कॅपॅसिटी संपली. मी 4 सेकंदपर्यंत घेऊ शकतोय, माझी कॅपॅसिटी संपली. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, पोट छाती भरून मोठा श्वास घ्यायचा आहे आणि मनातल्या मनात काउंट करायचा आहे सुरुवातपासून. उदाहरणार्थ मी बघा एक दाखवतोय. मी इथपर्यंत आता श्वास घेतलेला आहे. ओके, तुम्ही त्या पद्धतीने जबरदस्ती करायची नाही. आपले जितके काउंट होतील तितके काउंट घ्यायचे आहेत आणि तेवढे टाईप करायचे आहेत. माझे 3 काउंट झाले श्वास, माझे 4 काउंट झाले किंवा माझे 2च झाले किंवा माझा 2, कमीत कमी 2 तर होतातच. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जितके काउंट होतील तेवढे मोजायचे आहेत आणि टाईप करायचे आहेत. 2-3 वेळा ट्राय करा, एकदाच ट्राय करू नका. 2-3 वेळा ट्राय करायचं आहे आणि मेसेज टाकायचा आहे मला. ओके, मेसेजमध्ये टाईप करायचे तुमचे जितके होतील तितके. तो अंक फक्त टाईप करायचा आहे. ओके, जितके होतील तितके टाईप करायचे. जो काय अंक आपला असेल, 2 असतील, 4 असतील, एखाद्याचे जास्ती होतील, एखाद्याचे कमी होईल. ओके, 6, छान. अजून गुड गुड, 9, छान. ज्यांचे काउंट जास्त आहेत ते प्राणायाम करणारे आहेत, सगळे नेहमी योगासने प्राणायाम करणारे आहेत आणि ते सहज आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट करता, छान. 13, ओके गुड. 5, छान छान. 8, ओके. 10, गुड. याचा अर्थ आहे की आपल्या सर्वांची, ज्यांचे म्हणजे 4च्या पुढे जेव्हा आपले काउंट येतात तेव्हा तुमची श्वास घेण्याची क्षमता खूप छान आहे. ओके, म्हणजे जेव्हा 4पेक्षा मला फक्त हेच बघायचं होतं की इथे शेवटचा आपला फायदा आपण जो बघत होतो, श्वसन संस्थेची क्षमता वाढते. आणि हे केव्हा घडतं, जेव्हा तुम्ही दीर्घ पोट, छाती आणि खांदे यांच्या मदतीने श्वास घेतात ना, तेव्हा हे शक्य होतं. आणि आता जेवढ्यांचे मेसेज पडलेले आहेत त्यातील बरेच जण आपले रेग्युलर क्लासचे देखील स्टुडंट आहेत आणि बरेच जण माझ्या परिचयाचे अशा व्यक्ती आहेत की ज्या प्राणायाम योगा करतात. आणि काही जण असे असतील आहेत की जे माझ्या सध्या परिचयाचे नाहीत, मात्र निश्चितपणे त्यांचा एवढा काउंट येतोय याचा अर्थ ते प्राणायामाचा नियमित सराव करतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे तुमचे मेसेज बघितल्यानंतर मला एक समाधान वाटले, खूप चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये म्हणजे हा 7वा फायदा कधी होतो, जेव्हा आपण या पद्धतीने श्वसन घेतो तेव्हा. म्हणजे श्वसन संस्थेची आपली क्षमता जी आहे ती वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढल्यामुळे आपली काम करण्याची क्षमता आणि इतर क्रिया करण्याची क्षमता देखील आपली वाढते. ओके, त्याच्यानंतर आता ह्या गोष्टी ज्या आहेत, हा फायदा आपल्याला केव्हा होणार आहे, जेव्हा दररोज काही मिनिटे योग्य श्वसनासाठी आपण जर दिली तर फायदा होणार आहे. म्हणजे याच्यात आपण 2-3 क्रिया समजून घेतलेल्या आहेत, जसं उदरीय श्वसन, वक्षीय श्वसन, अक्षीय श्वसन. त्याच्यानंतर आपण आणखी एक पद्धत आत्ता घेतली ज्याला आपण शांत देणारं श्वसन म्हणतो, म्हणजे नाकाने श्वास घेणं, तोंडाने सोडणं. या क्रिया जेव्हा तुम्ही सातत्याने करतात तेव्हा निश्चितपणे याचा आपल्याला काय होतो, फायदा होतो. आणि ते करण्यासाठी दररोज काही मिनिटे आपल्याला या श्वसनासाठी देणं आवश्यक आहे. किंवा श्वसनाचे ज्या वेगवेगळे व्यायाम असतील, पद्धती असतील त्या समजून घेणं गरजेचं आहे. आता इथून पुढे आपण या बेसिक जो आहे तो आपण समजून घेतला, तर पुढचे 21 दिवस कमीत कमी 21 मिनिटे आपण स्वतःसाठी द्यायला जर तयार असाल तर एक वेगळा चमत्कार आपल्याला अनुभवायचा आहे. मी काय सांगतो बघा, 21 दिवस कमीत कमी 21 मिनिट, म्हणजे रोज पुढचे 21 दिवस उद्यापासून जर तुम्ही द्यायला तयार असाल तर एक चमत्कार होतो. परंतु हे 21 मिनिटं आपले स्वतःचे असणार आहे. बऱ्याच वेळा मी नेहमी सांगतो की आपल्याला दुसऱ्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो, मुलाबाळांसाठी वेळ असतो, आपण नोकरी एखादा करत असेल त्या नोकरी धंद्यासाठी आपल्या वेळ असतो, आपले व्यवसाय असतील तर त्याच्यासाठी वेळ असतो, परंतु स्वतःसाठी आपल्याला वेळ नसतो. जर तुम्ही स्वतःसाठी वेळ देत नसाल किमान 1 तास दिवसातील, तो तुमच्या व्यायामासाठी असेल, प्राणायामासाठी असेल, ध्यानधारणा करण्यासाठी असेल, तो जर तुम्ही देत नसाल आत्ता तर मोठं नुकसान तुम्ही होत आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण म्हणताना ऐकतो बघा, आणि विशेषतः महिलांना बघतो की आपण सगळ्यांसाठी त्या झटत असतात, पण तो स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. आणि तो जर तुम्ही पुढचे 21 दिवस काढणार असेल तर त्या गोष्टी ज्या मी सुरुवातीला सांगितल्या की जी 4 पुस्तकं आहेत, मी सुरुवातीला सांगितली होती की जी 4 पुस्तकं माझ्या वाचण्यात आलेले आहेत आणि मागील 3 महिन्यापासून माझा जो अभ्यास चालू आहे
त्या वेगळ्या क्रिया आहे. ते प्राणायाम असणार नाही आहेत. पुढचे 21 दिवस या फक्त क्रिया असणार आहेत. तर त्या क्रिया आपल्याला काय काय करायच्या आहेत त्या तुम्ही जर पुढच्या कंटिन्यू 21 दिवस केलात तर त्या आपण क्रिया समजून घेणार आहोत. तर थोडक्यात क्रियामध्ये जर पहिला बघितला तर सहज श्वसन निरीक्षण पुढच्या 21 दिवसामधलं आपण नियोजन बघणार आहोत. 11 क्रिया असणार आहेत त्या पुढच्या आपण 18 दिवसामध्ये करणार आहोत आणि त्या 18 दिवसामध्ये प्रॅक्टिस झाल्यानंतर पुढचे 3 दिवस त्या क्रियांची आपली उजळणी असणार आहे. असे 21 दिवस असणार आहे. दुसरा प्रकार असणार आहे उदरीय डायफ्रामिक ब्रिदिंग, ज्याला बेली ब्रिदिंग म्हणतो, हा पण आपण समजून घेतलेला आहे. तिसरा प्रकार आपला इथे असणार आहे तो म्हणजेच वक्षीय श्वसन आणि अक्षीय श्वसन, छातीने आणि खांद्यांच्या मदतीने श्वसन, हा देखील प्रकार आपण समजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण त्या दिवसामध्ये समजून घेणार आहोत ते योगिक ब्रिदिंग. जेव्हा आपण या तिन्ही पातळ्यांवरती घेणार आहोत तर योगिक ब्रिदिंग कसं असतं, त्याचा फायदा आपल्याला कसा होतो ते देखील आपण त्या क्रिया करून घेणार आहोत. त्याच्यानंतर समश्वसन म्हणून एक नवीन पद्धती आहे ज्याला बॉक्स ब्रिदिंग असं देखील म्हटलं जातं. ती टेक्निक का आहे आणि त्या टेक्निकचा फायदा आपल्याला कशा पद्धतीने, तुम्ही जे काउंट टाकलात ते काउंट अजून वाढवण्यासाठी, म्हणजे ज्यांच्या आता 10-12 काउंट असतील किंवा 7 सेकंद 8 सेकंद तुम्ही श्वास घेताय, होल्ड मी म्हणत नाही, फक्त घेणं म्हणतोय. बऱ्याच जणांनी तिथे होल्ड केलं असेल तर होल्ड नाही तर श्वास घेणं, तर त्याची कॅपॅसिटी अजून वाढवण्यासाठी आपल्याला हे बॉक्स ब्रिदिंग, ज्याला समश्वसन म्हणतो, बॉक्स ब्रिदिंग म्हणून आहे, ती एक पद्धत आपल्याला त्या 21 दिवसामध्ये घ्यायची आहे. त्याच्यानंतर ध्वनियोग श्वसन म्हणून आहे, ही एक खूप उपयुक्त अशी पद्धत आहे जी श्वासाची लांबी वाढवायला मदत करते. बऱ्याच वेळा आपल्याला श्वास घ्यायला चांगल्या पद्धतीने जमतो. आता तुम्ही ज्यांनी मेसेज टाकले, तुम्ही समजा 8 काउंट श्वास घेत असाल तर 16 काउंटपर्यंत तुम्हाला सोडता आला पाहिजे, तर तुमचं श्वसन अजून चांगलं होईल. समजा तुम्ही 8 काउंट घेताय किंवा मी 10 काउंट घेतोय, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मी श्वास घेतोय, परंतु सुटताना माझं 5 काउंटमध्ये सुटतंय, तर तितका आपल्याला त्याचा फायदा होणार नाही. मग याच्यासाठी आपल्याला ध्वनियोग श्वसन जी पद्धती आहे ती मदत करणार आहे, ती आपल्या पुढच्या 21 दिवसामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर 7वं एक पद्धत आहे ज्याला नाक आणि तोंड श्वसन म्हणतो, रिलॅक्सेशन, हे आपण आत्ता समजून घेतलेलं आहे बघा. रिलॅक्सेशन ब्रिदिंग, ज्याच्यामध्ये नाकाने श्वास घेतोय, तोंडाने सोडतोय, त्याच्यात सुद्धा वेगळे प्रकार आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, काही जणांची खूप छान होतो. ओके, थँक्यू. आपण पुढे हे करतोय. पुढची 8वी जी पद्धत आहे, 8व्या पद्धतीमध्ये सोहम पूरक रेचक ब्रिदिंग एक टेक्निक आहे, ती सुद्धा आपल्याला टेक्निक या 21 दिवसामध्ये घ्यायची आहे. पुढचं आहे टप्पे श्वसन, हा देखील एक खूप मदत करणारी पद्धत आहे की टप्प्याटप्प्याने श्वास कसा घ्यायचा. तर टप्पे श्वसन म्हणून एक आहे ज्याला टिकटॉक ब्रिदिंग असं देखील म्हटलं जातं, जी आपले काय म्हणतो आपण सेकंद काटा आहे त्याच्या मदतीने तो घेतला जातो. तर ते टप्पे श्वसन आपल्याला घ्यायचं आहे जे आपल्याला ब्रिदिंग कॅपॅसिटी वाढवायला मदत करतं. 10वी पद्धत आहे श्वसनाचे निरीक्षण व सकारात्मक भावना, म्हणजे पहिल्या 18 दिवसामध्ये या 9 पद्धती आपण समजून घेणार आहोत, त्याबरोबर इतर क्रिया घेणार आहोत आणि कमीत कमी 21 म्हणजे रोजच्या 21 मिनिट असणार आहेत आणि पुढचे जास्तीत जास्त अर्धा तास 40 मिनिटापर्यंत सुद्धा आपली ती होणार आहे. आणि मग हे 18 दिवस समजल्यानंतर शेवटच्या 3 दिवसामधले जेव्हा तुमचं ब्रिदिंग कॅपॅसिटी चांगली होणार आहे, जेव्हा मी सांगितलं की 4 काउंटमध्ये मी श्वास घेतोय, 6 काउंटपर्यंत मी सोडवतोय, म्हणजे एकाच 1.5 प्रमाणापर्यंत 2 प्रमाणापर्यंत जेव्हा आपण पूरक आणि रेचक करणार आहोत, त्याच्यानंतर 10व्या टप्पा जो आहे तो म्हणजे श्वासाचं निरीक्षण करणं आणि सकारात्मक भावना, म्हणजे ध्यानात्मक पातळीवरती आपण घेऊन जाणार आहोत. 18, 19 आणि 20, 21 शेवटचे 3 आहेत, म्हणजे 19, 20 आणि 21 या 3 दिवसामध्ये ही 10वी पद्धत असणार आहे. आणि 11वी पद्धत जी आहे, जी बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो परंतु ती कशी करायची आपल्याला माहीत नाही, आपण बरेच जण डायरेक्ट त्या पद्धतीकडे जातो, ज्याला बंद बांधणे म्हणतो. त्रिबंध आहेत, बंद आणि कुंभक, अंतरकुंभक, बाह्य कुंभक, केवल कुंभक, या कुंभकाच्या 3 पद्धती आहेत. तर त्यांच्या मदतीने हे दीर्घ श्वसन कसं करायचं हे शेवटच्या 3 दिवसामध्ये असणार आहे. तर या 11 पद्धती जेव्हा तुम्ही करणार आहात तर निश्चितपणे चमत्कारी, की आता मी एक शब्द वापरलेला आहे चमत्कार, आणि चमत्कार हे घडतात, फक्त त्याच्यासाठी वेळ देणं आवश्यक असतं आणि तो आपल्याला कसा घडतो की नाही हे बघणार आहोत त्या पुढच्या आपण 21 दिवसामध्ये. तर हे जर तुम्हाला करायचं असेल तर याच्यासाठी एक किंमत मोजावी लागणार आहे, ती म्हणजे पुढच्या 21 दिवसाची स्वागत मूल्य असणार आहे 210. आता यापूर्वी माझे बरेच इथं सोबते आहेत, यापूर्वीच्या कार्यशाळांना जॉईन झालेले आहेत, तर हे मूल्य ठेवण्यामागचं हे जे मूल्य आहे त्या ज्ञानाचं नाही, तर हे जाणीवपूर्वक घेतलेलं आहे. ही कार्यशाळा मला फ्री देखील घेता येते. यापूर्वी मी 1 दिवसापासून ते 21 ते महिन्यापर्यंत कार्यशाळा फ्री घेतलेल्या आहेत. मात्र त्याच्यामध्ये मला आलेला एक अनुभव असा आहे की जेव्हा आपल्याला फ्री मिळतं ना त्याची व्हॅल्यू, किंमत कळत नाही आणि तितकेसे दिवस आपण जॉईन होत नाही आणि त्याचा फायदा मग मिळत नाही. मी ते काय सांगितलं की कमीत कमी जेव्हा तुम्ही 10 दिवस ही टेक्निक सगळ्या वापरणार तेव्हा निश्चितपणे त्याचा फायदा आपल्याला होतो. आणि त्यामुळे याचं स्वागत मूल्य असणार आहे 210, म्हणजे रोजचे 10 रुपये जो आपल्याला एका चहासाठी लागतात. तर रोजचे चहाचे जे 10 रुपये आहेत
ते स्वतःसाठी आपण खर्च करण्याऐवजी कार्यशाळेसाठी या खर्च करायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही ते खर्च करणार तेव्हा निश्चितपणे त्याचा फायदा हा वेगळा असणार आहे. त्या 21 दिवसामध्ये ज्या क्रिया शिकणार त्याचा फायदा तुम्हाला, आपण औषधांना जर विचार केला तर बऱ्याच जणाला महिन्याची औषधं कमीत कमी 500 रुपयापासून 1000, 2000, 3000 रुपयाची मेडिकलची औषधं असतात. त्या औषधाला आपण द्यायला तयार असतो. ते औषध इच्छेने खात पण नाही आपण, म्हणजे आपल्याला इच्छा नसते, कोणाला औषध खाण्याची इच्छा नसते, परंतु पर्याय नसतो. तर त्यातला जे आपण तुम्ही खर्च करणार आहात ना, निश्चितपणे इथे जर तुम्ही खर्च केला तर त्यांचं प्रमाण तुम्हाला कमी व्हायला निश्चितपणे मदत होणार आहे. आता पुढे मग ही गोष्ट जी आहे तर ती करण्यासाठी तुम्ही पेमेंट करायचं आहे. जो पेमेंटचा माझा नंबर आहे या नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. समजा आत्ता पेमेंट किंवा हा स्कॅनर आहे याच्यावरती समजा तुम्ही जर पेमेंट केलात तर याचे काही फायदे आहेत. ते फायदे काय आहेत तर त्याच्यातील पहिला फायदा असा आहे की आमची रेग्युलर क्लासची जी बॅच आहे ज्याची पेमेंट किंमत आहे 399, तुम्ही आत्ता जर पेमेंट केलात या नंबरवरती तर या कार्यशाळेला तुम्हाला जॉईन व्हायला काय होणार आहे, फ्रीमध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला 399 द्यावे लागणार नाही. 1 महिनाही फ्री असणार आहे. याच्यामध्ये पॉवर योगाच्या क्रिया, प्राणायाम, योग निद्रा, इतर सगळ्या क्रिया घेतल्या जाणार आहेत. त्या कार्यशाळेमध्ये सुद्धा किंवा त्या रेग्युलर क्लासमध्ये तुम्हाला जॉईन होता येणार आहे. संध्याकाळची ही कार्यशाळा तर आहेच, प्लस ती तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे आत्ता तुम्ही पेमेंट केलात तर. आणि दुसरी गोष्ट इथे म्हणजे की हे जेव्हा मी सांगतोय तेव्हा मी मनी बॅक गॅरंटी असं म्हणतोय की 10 डेज. समजा तुम्ही 10 दिवस, उद्यापासून कंटिन्यू 10 दिवस जेव्हा जॉईन होणार, जॉईन झाल्यानंतर जर तुम्हाला कुठलाही बदल जाणवला नाही, ठीक आहे, माझं आजचं जे श्वसन आहे त्याच्यामध्ये काहीच बदल जाणवला नाही, मला मानसिक काय फरक जाणवला नाही, शारीरिक काय जाणवलं नाही, 10 दिवसानंतर तुम्ही मला मेसेज करायचा आहे, तुमचे जे काय पैसे आहेत ते परत केले जातील. ओके. आणि एवढं मी का सांगतोय, कारण की मला त्याच्यावरती विश्वास आहे. मागील 3 महिन्यापासून या मी क्रिया करतोय आणि त्याच्यानंतरच मी तुमच्या सर्वांसाठी हे घेणार आहे. आता हे घेत असताना ज्यांना जॉईन व्हायचं आहे तुम्ही पेमेंट करा, तुम्हाला त्या ग्रुपला ॲड केलं जाईल आणि आपण टीच मीट म्हणून आमचा ॲप आहे त्या ॲपच्या मदतीने ही कार्यशाळा घेतोय. तर ती उद्यापासून कार्यशाळा असणार आहे आणि त्या कार्यशाळेचा निश्चितपणे तुम्ही फायदा घ्यायचा आहे. हे करत असताना मूल्य छोटीसंच आहे, किंमत छोटीशी आहे. मूल्य यासाठी ठेवलं, मगाशी मी सांगितलं होतं की मी फ्री कार्यशाळा सुद्धा घेतलेल्या आहेत आणि त्याची किंमत राहत नाही. आणि तुम्ही सातत्याने जेव्हा आपण एखादी किंमत मोजतो तेव्हा आपण स्वतःहून वेळ काढतो, त्या कार्यशाळेमध्ये लाईव्ह जॉईन होतो आणि जॉईन झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सातत्याने आमच्यासोबत सगळ्यांचे व्हिडिओ ऑन असणार आहेत, त्या क्रिया करणार आहात, तेव्हा निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा जाणवणार आहे. ओके. ज्यांना जॉईन व्हायचं आहे मला व्हॉट्सअपला मेसेज केला चालेल. तुमचा जो पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट असेल तो काय करायचा आहे तर ग्रुपला मला टाकायचा आहे. ओके. आता इथे एक शेवटचा एक मेसेज आहे की श्वासाची जाणीव, मनाची शांती, क्षणाला मिळो नवी आरोग्याची गॅरंटी. चला तर मग स्वच्छंद हवेत श्वास घेऊया, तना मनाच्या आरोग्यासाठी एकत्र येऊया. निश्चितपणे या कार्यशाळेसाठी जॉईन व्हा. हे पेमेंट करत असताना तुम्हाला काय अडचण येत असेल किंवा इतर काही गोष्टी होत असतील तर निश्चितपणे तुम्ही काय करा, मला कॉल केलात, मेसेज केलात तरी चालेल. कार्यशाळा कशी असेल याच्या संदर्भात तुम्हाला शंका काय असतील तर देखील आता तुम्ही विचारू शकताय. ओके. बऱ्याच जणांचे मेसेज आलेले आहेत. ओके. आपल्यामुळे मी आपल्या नियमित थडके सरांचा, ओके, थँक्यू. आमचे मित्र आहेत की विद्यार्थ्यांना सुद्धा घेत आहेत. असे जेव्हा तुमचे मेसेज येत आहेत, जेव्हा इतर मेसेज असतील, प्रत्येकाला रेग्युलर क्लासमध्ये होणारे फायदे असतील, इतर गोष्टींचा जेव्हा फायदा होतो आणि तुमचा मेसेज जेव्हा येतो ना तो खूप माझ्यासाठी मला एक प्रेरणा देणारा असतो आणि त्याच्यातून मला फायदा होत असतो. ओके. काही शंका असतील तर आता विचारू शकता. ओके. मीटिंग परत सेम आपले 40 मिनिटांनंतर स्टॉप होते. तुमचे पेमेंट जेव्हा तुम्ही करणार तेव्हा स्क्रीनशॉट मला पाठवा, त्या ग्रुपला मी तुम्हाला ॲड करेन. पेमेंटसाठी जो नंबर आहे तो परत मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला शेअर करेनच. त्याच्यावरती माझा काही जणांकडे सेव्ह आहे, त्या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओके. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. एक 5 मिनिट आहेत. याच्या संदर्भात, कार्यशाळेसंदर्भात असतील किंवा श्वसनासंदर्भात असतील, प्राणायाम संदर्भात असतील, काही विचारायचं असेल तर बिंदासपणे मेसेज केलात चालेल किंवा अनम्यूट होऊन प्रश्न विचारलात तरी चालेल. आपण थोडंसं त्याच्यावरती बोलूया. एक 5 मिनिट आहेत आपल्याकडे. बऱ्याच वेळा आपलं सातत्य राहत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत, सगळ्या गोष्टी क्रिया करायच्या काय आहेत हे सगळं माहीत आहे, पण ते ठेवण्यासाठी, सातत्य ठेवण्यासाठी तुम्हाला उद्यापासूनची कार्यशाळा मदत करणार आहे. जेव्हा तुम्ही सातत्यानं क्रिया वेळ किती आहे? ओके. काय बोलता? वेळ किती आहे? वेळ
वेळ संध्याकाळी 7:30ची असणार आहे. हो हो करू शकतो मला. 7:30 ते 8 असणार आहे. संध्याकाळी 7:30 ते 8 असणार आहे वेळ. आणि त्याच्यामध्ये चांगली वेळ आहे. हा आपण म्हणजे कमीत कमी 21 मिनिटं म्हणजे पहिले 3 ते 4 दिवस बेसिक घेणार आहोत. बेसिक ब्रिदिंगमध्ये ज्याच्यामध्ये विपरीत श्वसन दुरुस्त करणं असेल किंवा आपलं बेली ब्रिदिंग जे म्हणतोय, तुम्हाला त्याचं वेळापत्रक आपल्या ग्रुपला मी शेअर करेन. तर त्या पद्धतीने ते नियोजन असणार आहे की त्या पद्धतीने आपण घेणार आहोत. आणि हळूहळू आपण कॅपॅसिटी पहिले 3 ते 4 दिवस लंग्सची कॅपॅसिटी आहे ती वाढवण्यासाठी असणार आहे. सिंपल ब्रिदिंग असणार आहे. त्याच्यानंतर प्रत्येक 3-3 दिवसाचं नियोजन आहे. म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्ये काय क्रिया असणार आहेत त्या वेगळ्या असणार आहेत. पुढच्या 3 दिवसामध्ये दुसऱ्या वेगळ्या क्रिया असणार आहेत. पुढच्या 3 दिवसामध्ये या पद्धतीने आपल्या 3-3 दिवसाचे टप्पे आहेत. आणि 7 टप्प्यामध्ये आपण हे 21 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. आणि त्या 21 दिवसामध्ये शेवटचे जे 3 टप्पे आहेत त्या 3 टप्प्यामध्ये म्हणजे पहिल्या 18 दिवसामध्ये तुमची कॅपॅसिटी इतकी बिल्ड होणार आहे की तुम्हाला बंद बांधण्यापासून ते इतर क्रिया करण्यापर्यंत तुम्हाला त्याचे फायदे होणार आहेत. आणि एकच गोष्ट असणार आहे की सातत्य असेल तर ते घडणार आहे. आणि याच्यामध्ये जेव्हा तुम्ही सातत्याने त्या क्रिया करणार तेव्हा त्या करून घेण्याचं काम हे आपल्याला कार्यशाळा करणार आहे. आणखी काय शंका कोणाला? धन्यवाद सर, चांगली माहिती दिली. थँक्यू. आणि मला वाटते ते श्वास जर चांगला घेतला नाही आपण तर शुगर वगैरे सुद्धा होते वाटते. ते साखर जास्त प्रमाणात सोडले जाते शरीर. हा तर शुगर होते. सगळ्या गोष्टी त्याच्यावरतीच आहेत म्हणजे श्वासावरतीच आधारित आहेत. आणि ते आता हळूहळू सिद्ध होते. म्हणजे आपण जे बघतोय की मी जे तुम्हाला सांगितलं की पुस्तक जे सुरुवातीला मी दाखवलं होतं ब्रेथ ऑफ सायन्स किंवा ज्या ब्रिदिंग टेक्निक आहेत प्राणायामाचे पुस्तक आहे. आणि तुम्ही टाईप जरी केलात गुगलला तरी त्याच्या वेगळी संशोधन येतील की श्वास काय काय परिणाम करतो. फक्त श्वास, इतर व्यायाम मी म्हणतच नाही, फक्त श्वास. आणि फक्त हे पुढच्या मी प्राणायाम म्हणत नाही, पुढचे 21 दिवस फक्त श्वासासंदर्भात असणार आहेत क्रिया. जेव्हा हा बेस पक्का होणार आहे प्राणायाम तर येतातच. आपण बऱ्याच वेळा ते प्राणायामच डायरेक्ट करायला जातो, हे बेसच आपला पक्का नसतो. तर तो बेस पक्का करण्यासाठीच हे आपले 21 दिवस असणार आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी घेणार आहेत. आणि त्यामुळे त्याचा परिणाम निश्चितपणे मग इथे तुम्ही पहिल्या दिवसापासून तुमचे ब्रिदिंग असेल, तुमचे इतर रिपोर्ट असतील, तुमचे समजा डॉक्टर असतील त्यांचे देखील सल्ले घेऊ शकता. आणि तुमचे रिपोर्टमध्ये देखील मी एवढा शब्द देतोय की तुमच्या त्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बदल जाणवणार असतील. समजा शुगर असेल किंवा आपले हार्टबीट म्हणजे ज्याला आपण बीपी वगैरे म्हणतो त्याच्या संदर्भात देखील तुम्हाला किंवा मानसिक ताणतणाव असेल त्या सगळ्यामध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे निश्चितपणे. ग्रुपवर तुमचा नंबर टाका सर. हो मी ग्रुपला शेअर ग्रुपवर आहे का? हो ग्रुपला मी शेअर करतो. ग्रुपला नंबर आणि हे सुद्धा शेअर करेन मी त्याच्यावरती. वैयक्तिक मला काही मेसेज केला तुम्हाला आणखी याच्या संदर्भात काही समजा शंका असेल, अजून शंका असेल पेमेंट करण्यापूर्वी तर त्या शंका क्लिअर करून घ्या. डायरेक्ट मला कॉल करा. तुमच्या काही शंका असतील, कशी असेल कार्यशाळा किंवा काय असेल, कसं जॉईन व्हायचं, त्या सगळ्या शंका तुमच्या निरसन केलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही जॉईन होऊ शकता. असं काय नाही. आणि रेग्युलर क्लास सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. ओके, पुन्हा एकदा सगळ्यांचे मला वाटते कोणाची काही शंका नसतील. जरी काय शंका असेल मेसेज केला तरी चालेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार. निश्चितपणे असं नाही की या कार्यशाळेमध्ये तुम्ही जॉईन उद्यापासून झालात किंवा नाही, पण प्रॅक्टिस करा. म्हणजे ज्या काय आपण 3-4 क्रिया जरी समजून घेतलेल्या आहेत त्या जेव्हा तुम्ही करणार आहात तेव्हा तुमचे आजचे हे दिलेला 1 तास तुम्हाला निश्चितपणे फायद्याचा ठरेल.